ऐकू आनंद दिवस साजरा करत असताना आज आपण सकाळी 7:30 पासून सुरुवात केली आणि आता रात्री उशिरापर्यंत आपण सातत्याने वेगवेगळ्या विषयावरती बोलत राहिलो आणि आता ह्या शेवटच्या सत्रामध्ये तो अधिक आनंद मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं स्टोरीटेलवर सहभागी होणारे अनेक प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध नॅरेटर्स हे येणार आहेत, बोलणार आहेत आणि हे सत्र अधिक छान खुलेपणाने होणार आहे. तर बरेच आपल्याकडे अभिनेते विशेषतः स्टोरीटेलवरती पुस्तकं वाचण्यासाठी येत आहेत, त्यांची फेवरेट पुस्तकं वाचतायत आणि एक वेगळा अनुभव त्याच्यामध्ये येतोय. म्हणजे त्यांनाही आवडतंय की लोकांपर्यंत एखादं आपलं आवडतीचं पुस्तक पोहोचवण्यासाठी. विशेषतः मला आठवतं की गोनी दांडेकरांची पुस्तकं आपण सगळी घेतली, त्यानंतर मृणालनी बरीच पुस्तकं आपल्याकडे वाचली आणि तिला आवर्जून चार्ली चॅपलिनचं हसरे दुःख वाचायचं होतं. म्हटलं तर हसरे दुःख हे पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे, पण आपण तिने जे वाचलंय ते फारच सुंदर, एक वेगळा अनुभव देणारं असं ते पुस्तक आहे. तर हा सेलिब्रिटींबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? म्हणजे विशेषतः मुक्ता आहे, तिच्याबरोबर तू व्हायरस करतो आहेस, तर काय वाटतं तुला? मुक्ता बर्वेची ही दुसरी सिरीज आहे. तिने आधी ॲडिक्ट नावाची सिरीज केली, ज्याला खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय. आणि तेच झालं की मला असं एक जाणवलं की या सगळ्यांना खूप चांगली गोष्ट हवी असते. बरोबर. तर जेव्हा चांगली गोष्ट त्यांना दिसते तेव्हा त्यांना स्वतःहून ते करायला आवडतं आणि खूप इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी खूपच छान पद्धतीने केलंय. जसं आता आपण मागच्या सेशनमध्ये बोललो की स्त्रीच्या अनुषंगाने गोष्टी यायला पाहिजेत. तर या दोन्ही ॲडिक्ट आणि व्हायरस या पूर्णपणे स्त्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी घडणाऱ्या कथा आहेत आणि खूप युनिक कॅरेक्टर्स आहेत दोन्ही ह्याच्यातली. तर मी थेट जेव्हा मुक्ताला विचारलं तेव्हा ती म्हटली की मला फक्त गोष्ट पाठवशील का? आणि मी फक्त पहिला एपिसोड पाठवला आणि त्याच्यावर तिने लगेच सांगितलं की मला आवडेल, हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि मला हे चॅलेंजिंग आहे करायला. आणि तिने वेगळ्या डायलेक्टचा पण अभ्यास केला, विदर्भीय डायलेक्ट तिने अभ्यास करून त्या पद्धतीने तिने ते वाचलंय. त्यामुळे खूपच छान अनुभव होता आणि मला असं वाटतं की यांनाही भूक असते खूप चांगल्या गोष्टीची. नाही, आयचे प्रश्न नाही. आता इव्हन दिलीप प्रभावळकरांबरोबरचा अनुभव छान आहे. चिमणराव त्यांनी इतकं मुळातच चिमणराव म्हणूनच त्यांचं कॅरेक्टर होतं, पण चिवी जोशींच्या सगळ्या कथा त्यांनी फार सुंदर पद्धतीने वाचल्या. सईनी पण मला वाटतं अनेक सेलिब्रिटीज बरोबर काम केलं आहे. विशेषतः संदीप बरोबर तू आता बऱ्याच सध्या मी असा प्रोजेक्ट करतोय की मुलांसाठी गोष्टी आणायच्या आणि त्या म्युझिकल गोष्टी असतील. कारण आपल्याकडे खूप साऱ्या लोककथा आहेत किंवा आपण लहानपणापासून जे साहित्य ऐकतोय तर त्याच गोष्टी पण थोड्याशा संगीतामध्ये वेगळी चाल लावून आणि थोड्या यमकात अशा बांधल्या गेलेल्या, ज्या मुलांना सहज लक्षात राहू शकतील किंवा मुलांना त्या गुणगुणायला आवडतील. आणि त्याच्यासाठी आम्हा सगळ्यांना असं वाटलं की संदीप खरे हे योग्य नाव राहील आणि ते त्याला न्याय देऊ शकतील ह्या कल्पनेला. सो ते सध्या अशा मुलांसाठीच्या म्युझिकल गोष्टी बरोबर मी आता गप्पा मारल्या त्या सत्रामध्ये आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ऐकण्याचा जो आनंद आहे ना, ते आयुष्यावर बोलू काहीच्या कार्यक्रमातनं त्यांनी खरोखर लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं. म्हणजे स्टेजवरनं गोष्टी ऐकायला किंवा कविता ऐकायला लावणं ही अवघड गोष्ट आहे. ते सलील आणि संदीपने खूप छान पद्धतीने केलं. म्हणून आपल्याकडे बरेचसे संदीप खरेचे आहेत. मी काही जुन्या कवितांवरती मी त्यांनी आणि मधुरांनी मारलेल्या गप्पा आहेत किंवा त्यानंतर खास त्याच्या रिअरली हर्ड असा एक कार्यक्रम आपण संदीपचा केला. या सगळ्याबद्दल अर्थातच संदीपचे मी या सत्रामध्ये गप्पा मारल्या आहेत. आणखीन पण मृणालबद्दल तुला काय वाटतं? मृणाल काही वेगळं बोलली असं मला वाटतं. तिनं तिच्या आवडत्या स्टोरी टेलर्स विषयी गप्पा मारलेल्या आहेत. कारण की आता मृणालला सुरुवातीला जेव्हा मी भेटलो सांगायला कन्सेप्ट आणि ऑफकोर्स गोनीदांचे पुस्तकं आणि त्यांचे ऑडिओज घेण्यासाठी बनवून, तर त्यावेळेसपासून तिला स्वतःलाही इंटरेस्ट होता. म्हणजे तिनं स्मृतिचित्रे केलं तिने लक्ष्मीबाई टिळकांचं आणि जे छान केलं होतं. तर तिच्यासोबत बोलताना की शेवटी आता दमा आहेत किंवा पु ल देशपांडे आहेत, तर हे कसे बॉर्न स्टोरी टेलर्स आहेत की ज्यांच्या गोष्टी आपण खूप ऐकू शकतो. तर तिच्यासोबत आपलं जे सेशन आपण म्हणलं की तिला तिच्या आवडत्या स्टोरी टेलर्स विषयी बोलायला सांगायचं. आता ते कोण स्टोरी टेलर्स असतील तर हे लोकांनी कार्यक्रमामध्येच ऐकावं. म्हणजे उगाच मी आता डिस्क्लोज नाही करत, तेवढा सस्पेन्स. ते खरं आहे. आणि ज्यांनी घडवलं ना, आता शिवाजीराव भोसले असतील किंवा आपण बाबासाहेब पुरंदरेंची संपूर्ण व्याख्यान मला स्टोरी टेलवरती आणलेली आहे. तर हे म्हणजे अप्रतिम ठेवे आहेत. मराठी
म्हणजे आपल्या साहित्याच्या इतिहासामधले अप्रतिम ठेवे आहेत, किंवा ऐकण्याचा आनंद देणारे हे एका अर्थाने पुंजी आहे, खजिना आहे असं म्हणू, की जो आपल्याकडे आपण लोकांसमोर खास शोधून सादर करतो आणि नवीन पिढीसाठी नवीन पिढीसाठी हे ठेवतो आहोत. त्याच्यामुळे या सगळ्याच साहित्याचा खजिना स्टोरीटेलवर ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला ऐकायला मिळेलच. पण हा जो काही आनंद आहे की माझ्या खिशामध्ये मोबाईलमध्ये हे सगळं साठलेलं आहे आणि प्रवास करताना, काम करताना, कुठंही वावरताना मी ते ऐकू शकतो आणि तो आनंद सातत्याने घेऊ शकतो, कधीही, केव्हाही, कुठेही. असं हे स्टोरीटेल ॲप मला वाटतं प्रत्येकानेच घेऊन बाळगलं पाहिजे. तर आपण आता या पुढच्या खास सेलिब्रिटी सत्राची सुरुवात करूया आणि ऐकूया की तेही कसा वाचण्याचा आणि ऐकण्याचा आनंद घेतात. ऐकू आनंदाच्या आत्ताच्या या सत्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने आजचा दिवस सेलिब्रेट करणार आहोत, कारण आपल्याबरोबर आहेत सगळ्यांचे लाडके कवी की ज्यांच्या कविता ऐकताना आपल्याला खूप मजा येते. किंबहुना एवढंच नव्हे तर अतिशय छानपैकी आयुष्यावर बोलू काही म्हणून आयुष्यावर बोलणारे आणि रंगमंचावरून हजारो प्रयोग करून लाखो लोकांपर्यंत ऐकण्याचा आनंद देणारे संदीप खरे आत्ता आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत. नमस्कार. तर स्टोरीटेलची एक खास पर्वणी आहे की स्टोरीटेलसाठी संदीपने खूपच गोष्टी म्हणजे वाचलेल्या आहेत, त्याच्यानंतर कविता वाचलेल्या आहेत, अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि पुढच्या वर्षात पण आपण भर घालणार आहोत. तर आत्ताच्या या गप्पा त्या सगळ्या विषयांवरती आहेत की स्टोरीटेलवरचा एकूण अनुभव आणि एकूणच ऐकण्याचा जो आनंद आहे आपण सगळेच घेत असतो. खरं तर असं आहे की वाचन आणि ऐकणे या दोन्हीही आनंदाने करण्याच्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा असं होतं की पुस्तकं ऐकायची कशी, ऑडिओ बुक्सबद्दल लोक विचारतात, कारण आत्ताच नुकतंच हे माध्यम इथे आलेलं आहे. आणि वाचनाचा एक वेगळा आनंद आहे आणि ऐकण्याचा एक वेगळा आनंद आहे. पुस्तकं ऐकतानाही तेवढाच आनंद मिळतो. तर वाचन आणि ऐकणं हे दोन्ही मिळून खरं तर आपलं रसिक मन घडत असतं. तर तुझ्याशी बोलायचं म्हणजे हा तुला फरक काय जाणवतो आणि वाचनाचा काही वेगळा आनंद आहे का पुस्तक वाचताना, आणि ऐकताना सुद्धा ऑडिओ बुक्स तुला काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा मनापासून मला आभार मानायचे स्टोरीटेलचे. त्याचं कारण असं आहे की जो तुझ्या बोलण्यातला मुद्दा होता तोच की फार लहानपणापासून मला गोष्टी ऐकायची पण आवड आहे आणि वाचून दाखवायची पण आवड आहे. म्हणजे वाचन हा माझा खूप श्वास म्हणावा इतका अविभाज्य भाग आहे. परंतु तरी वाचनाचा आनंद जसं तू म्हणलास की तो एक वेगळा आनंद आहे, पण ऐकण्याचा आनंद हा अजूनही वेगळाच आहे. म्हणजे गोष्टीची पुस्तकं घेऊन तुम्ही वाचणं आणि आजोबांच्या कुशीत झोपून त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकणं, तर या दोन आनंदांची तुलनाच होऊ शकत नाही. खरं. आणि म्हणून मला स्वतःला ऐकणंही प्रिय आहे आणि वाचून दाखवणंही प्रिय आहे. आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने कविता खूप वाचल्या गेल्या, पण मी जे लहानपणी करायचो की अगदी शाळेतसुद्धा मी द.मा. मिरासदार, नंतर आपले चिवी जोशी या सगळ्यांच्या कथा मी वाचून दाखवायचो शाळेमध्ये गोष्टीच्या तासाला. आणि ते काम माझ्याकडे असायचं की तो तास आला की तू वाच, शिक्षकही सांगायचे कधी. पण नंतर मग ते फक्त कवितेच्या पुरतं मर्यादित राहिलं, कारण हे वाचून दाखव पण ठीक आहे, पण असे वाचनाचे कार्यक्रम असे होत नाहीत खूप कथाकथनाच्या ह्याचे. पण स्टोरीटेलचे म्हणून म्हणलं की मनापासून आभार अशासाठी की मला जे काही इतके दिवस कोंडलेलं होतं की मला फक्त कविता वाचल्या मी, हजारो प्रयोग झाले तर 1700 प्रयोग होतील जवळजवळ, पण त्याच्या पलीकडे खूप आहे ना साहित्य. आणि नाही म्हणलं तरी मला आयुष्यावर बोलू काही मध्ये मी माझंच वाचलेलं आहे, पण मला इतरांचं आवडतं ना, खूप आवडतं वाचायला. म्हणजे फक्त कविता नाही, गद्यसुद्धा मी प्रचंड, म्हणजे मला असं वाटतं की कवी म्हणजे लगेच फक्त कविताच वाचा असं मुळीच करू नये, सर्व प्रकारचं वाचावं.
आणि मला जे जे लेखक आवडतात, जी जी पुस्तकं आवडतात, ती सगळी माझी वाफ जी आहे ही स्टोरी टेलच्या निमित्ताने मला खूप छान, तो एक आयुष्यातला एक टप्पा आहे माझा, असं मी म्हणेन. बरोबर. की एक कार्यक्रम करणारा माणूस, त्याबरोबर सुद्धा एक गोष्टी सांगणारा माणूस, ही ओळख सुद्धा खूप छान आहे, जी इतके दिवस कदाचित फक्त माझ्या लेकीपुरती होती की तिला मी वाचून दाखवत होतो. आता या निमित्ताने खूप लोकांपर्यंत जाता येतं आहे. थोडंसं अजून बोलतो तू बोललेल्या मुद्द्याचा संदर्भ घेऊन, की ऐकणं हे आजच्या काळामध्ये खरंच महत्त्वाचं आहे. विशेषतः मराठी पुस्तकं वाचताना तर मला निश्चित जाणवतं. त्याची 2 कारणं. एक कारण तर माझ्या घरामध्येच लॉकडाऊनमध्ये जे मी करू शकलो, की माझ्या आईबाबांना खूप पुस्तकं वाचून दाखवली. बरं. हां. अरे वा. तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघताना जो एक आनंद होता. अच्छा, म्हणजे उलटी प्रक्रिया झाली. बाबांनी आधी लहानपणी तुला लहानपणी वाचून मला, दाखवलं, आता मी बाबांना वाचून दाखवलं, आई बाबांना. आणि दे वर सो हॅपी. तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला स्टोरी टेलसारखं एखादं माध्यम तुमच्याकडे येतं, तर आज किती म्हणलं तरी प्रॅक्टिकली आपल्याला कबूल करायला पाहिजे की इंग्लिश मिडियममध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या खूप वाढलेली आहे. किंवा निश्चितच काही अपवाद सोडले तर मराठी शिकवण्याविषयीची आस्था शाळेमध्ये सुद्धा, इव्हन मराठी मीडियममध्ये सुद्धा. तर हे मला मध्यंतरीच्या काळामध्ये मी जे काही बघितलं, तर मला असं वाटतं की ती आस्था जरा कमी झाली आहे कुठेतरी. त्यामुळे मुळात मराठी पुस्तकं, मराठी लेखक आणि मराठी साहित्याचा किती मोठा वारसा आहे हे मुलांपर्यंत जात नाही आहे. आणि हे मला कुठून जाणवलं, जेव्हा माझी मुलगी, तिने सुरुवात पुलंपासून केली. अच्छा. आणि मग मी जेव्हा तिला दिवांच्या कथा वाचून दाखवायचो, दमांच्या वाचून दाखवायचो, खूप मी तिला वेगवेगळं, तर माझ्या लक्षात असं आलं की त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कारण ते इंग्लिशमध्ये शिकत असल्यामुळे ऑब्व्हियसली मराठी वाचायला त्यांना त्रास होतो जितक्या सहज ते इंग्लिश वाचतात. मग कुठेतरी पालक म्हणून किंवा मराठी रसिक म्हणून, नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की हा साहित्याचा जो वारसा आहे हा असा नाहीसा नाही झाला पाहिजे. कारण शेवटी आपण आपल्या भाषेमध्येच रुजलेलो असतो. बरोबर. तिथे आपली मशागत होत असते. तर त्याच्यापासून वंचित ठेवणं, इंग्लिश हे जरूर महत्त्वाचं आहे, पण तरीसुद्धा मराठी भाषेला, मातृभाषेला पर्याय नसतोच. तर या मुलांपर्यंत सुद्धा स्टोरी टेलच्या माध्यमातून खूप मोठं साहित्य घेऊन जाता येतं. खरं तर किंबहुना कसं आहे संदीप, की ऐकणं हा खरा तर पहिला भाग आहे भाषेचा शिकण्याचा. म्हणजे ऐकूनच आपण भाषा शिकतो आणि मग बोलायला लागतो. बरोबर. आई हे शेवटी आई ऐकूनच आपण बोलायला लागतो आणि मग तिथून मातृभाषा सुरुवात होते. आणि मातृभाषा सुद्धा काय म्हणायचं तर जी पहिल्यांदा कानावरती पडते आणि जी आसपास असते त्यातनं ती खरी तर भाषा जनरेट होते. मी थोडंसं फक्त मला एकदम आठवला रेफरन्स गमतीशीर आहे म्हणून सांगतो की मातृभाषा का म्हणतात तर आई जास्त वापरते म्हणून, असं मी ऐकलं. नाही खरंच आहे, पण ऐकणं इतकं महत्वाचं आहे, पण ते आपण गृहीत धरतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे जाणीवपूर्वक ऐकायचं. आता उदाहरणार्थ असं म्हणतात की कुठलाही कलाक्षेत्रातला माणूस असेल, लेखक असेल, कवी असेल, दिग्दर्शक असेल, नाटककार असेल, तर वाचन हा त्याचा रियाज आहे. अगदी अगदी 100%. मी पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजेत. पण इथे इतकी सोय छान आहे की जाता येता प्रवासामध्ये आपण ऐकू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तिसऱ्या माणसाने जरी वाचलेलं असलं तरी तो संपूर्ण वेळ वाचवू शकतो आणि तो रियाज आपण कंटिन्यू करू शकतो. अगदी निश्चित करू शकतो. तर हा आनंद तू कसा घेतलास आणि कसा मिळवलास? मी स्वतः तासनतास अशा याच्यावरती प्रवास केलेले आहेत. म्हणजे मला जेव्हा वाचायची संधी मिळते तेव्हा गाडीत सुद्धा मी पुस्तकं वाचतो. पण ऐकण्याचा तू म्हणतोस तसा हा आनंद फार वेगळा आहे. कारण काय होतं, त्याची अजून एक फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड होतो. मी जेव्हा वाचतो तेव्हा माझ्या संदर्भांसकट वाचतो. दुसरा कोणीतरी मला वाचून दाखवतो तेव्हा कदाचित त्याच्या दृष्टिकोनातून ती कथा किंवा त्याच्या दृष्टिकोनातून ती एक्सप्रेशन्स ही अजून वेगळी मजा देऊन जातात, तुम्हाला एनहान्स करतात. तसं तू वाचलेलं स्टोरी टेलवरचं काही अनुभव तुला सांगता येईल काही ज्यांनी एनहान्स झाली ऐकण्याची गोष्ट? हो, मला म्हणजे आता ज्या काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहेत तर त्या खरंच सुखावणाऱ्या आहेत. प्रत्येक लेखकाचा माझा प्रयत्न असतो की त्या लेखकाचा पिंड शोधायचा किंवा त्याच्या मुळाशी जायचा.
कारण प्रत्येक साहित्यिकाची एक प्रकृती असते. तर जितकं त्याच्या जवळ जाता येईल तितकं तुम्हाला ती गोष्ट जास्त प्रकारे खुलवून किंवा जास्त प्रकारे पोचवता येईल, हा माझा प्रयत्न दरवेळेला असतो. मग त्याप्रमाणे मी आत्ता मुद्दामून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी माझा प्रवास हे 1857 मध्ये जे गोडसे भटजींनी लिहिलेलं पुस्तक आहे, तर तेही मी वाचलं, कारण त्याच्यामधली भाषेची धाटणी वेगळी आहे. नाट्यमयता तर आहेच त्या पुस्तकामध्ये. मराठीतलं पहिलं प्रवास वर्णन असं आपण म्हणू. आणि त्या बंडाच्या धामधुमीमध्ये अडकलेले 2 भटजी आणि त्यांच्यावर गुदरलेले सगळे प्रसंग हे तर खूपच वाचनीय आहे. परंतु ती भाषा, त्या भाषेची धाटणी ही फार गोड आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोचेल. कारण हे एकदा स्टोरी टेलरचा प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर, अदरवाईज माझा प्रवास घेऊन ते संपूर्ण ती भाषा वाचण्याचे श्रम 100 मधले किती जण करतील आम्हाला प्रश्न आहे. पण आता हे सोपं झालं आणि नाही म्हणलं तरी मराठी भाषेचा हा लहेजा कानावरनं जातो आणि छान वाटतं. त्याच्यानंतर व्यंकटेश माडगूळकरांचं पुस्तक वाचलं मी, तर तात्यांची एक धाटणी वेगळी आहे. नंतर जयवंत दळवी त्यांचं वाचलं. तर मुद्दामून मी वेगवेगळे फ्लेवर्स निवडायचा प्रयत्न केला. की गोट्या वाचलं, इतकं सुंदर आहे ते. हो, नादो तामणकरांचं खरोखरच म्हणजे जुन्या काळामधले हे जे सगळे बालवीर आहेत किंवा बालवाङ्मय आहे, समृद्ध आहे. म्हणजे गोट्या वाचताना मजा आली. म्हणजे माझं बालपण जागं झालं. मी त्या काळात बालपणात गेलो पुन्हा एकदा असं मला वाटलं. गोट्याची सुद्धा किती मजा आहे. एक तर त्यातली भाषा, म्हणजे विशेषतः आजच्या पार्श्वभूमीवरती ही विसंगती एवढी उठून दिसते की नुसती भाषा नव्हे तर घरामधले एकमेकांशी बोलतात ते संवाद किंवा विचार करण्याची पद्धत, म्हणजे त्याला खरोखरच एक समाज जीवन ज्याला आपण म्हणतो ते खूपशा प्रकारे निरागस ज्याला म्हणू आपण, किंवा हव्यास नसलेलं, माणसांमधली नात्याला जास्त महत्त्व देणारं, तर ते प्रतिबिंब त्या सगळ्या गोट्यामध्ये सुद्धा पडलेलं दिसून येतं. तर मला असं वाटतं की स्टोरी टेल या निमित्ताने किंवा ही जी पुस्तकं आपण सादर करतो लोकांसाठी, तर हे एक प्रकारचे आपल्या समाजाचे काढलेले त्या काळातले फोटोज आहेत. खरं आहे. आणि हे वाचताना लोकांना जाणवत असावं असं मला वाटतं. जो माझा प्रयत्न चालू आहे, माझा अजूनही तो प्रयत्न चालू असतो. मला फॅन्टसी वाचायला आवडते, मला आत्मचरित्र वाचायला आवडतं. म्हणजे एक शेर मला आठवतो की हे जे आपण ऐकतो, वाचणं म्हणा किंवा ऐकणं म्हणा, की तो शेर इतका सुंदर होता की मरहले तय कुंजे उजलत में की बैठे बैठे सैकड़ो मंजिल गए. म्हणजे हे जे पडाव आहेत, तर बसल्या बसल्या अनेक पडाव मी तय केले, चालून गेलो. एकांताच्या कोपऱ्यामध्ये बसून अनेक पडाव मी चालून गेलो, बसल्या बसल्या बैठे बैठे सैकड़ो मंजिल गए. तू म्हणलास तसं की प्रवास करता करता सैकड़ो मंजिल जाणं, बरोबर, आता हे स्टोरी टेल मध्ये खूप सोपं आहे. अरे वा, हा ऐकण्याचा, खरंच ऐकण्याचा आनंद आहे. पण आपण खरी मजा घेतली ती मला असं वाटतं की शाळेतल्या ज्या कविता आहेत आपल्या, आणि त्या अजूनही आठवतात. शिक्षक कोणी असो, पण त्यांनी ज्या कविता शिकवल्या त्याच्या चाली लक्षात राहतात, त्या आठवतात, आणि भेटलं की त्या कवितांचे आपण उजळणी करतो. तर त्याच्यावरती वारसा कवितेचा कार्यक्रम आपण केला. काय मजा केली, धमाल आली होती तेव्हा. म्हणजे त्याच्यासाठी कार्यक्रम करण्याचे परिश्रम वगैरे असे नव्हतेच ते, तो आपल्याच आनंदाचा भाग होता. राईट. म्हणजे समोर माईक नसते आणि आपण बसलो असतो तरी अशाच प्रकारे अगदी छान गप्पा मारल्या, छान गप्पाही झाल्या. आणि बघ ना की आता हे पुस्तकाच्या बाहेर आल्या कविता, या कुठेतरी नोंदल्या गेल्या कायमसाठी, आणि केव्हाही ऐकता येतात ना. आता मोबाईलवरती मला वाटलं जुनी आठवणी निघाल्या, तर मी ती कविता शोधली आणि ऐकली आणि तेवढा आनंद मिळवला. अशी ती मजा आहे. आणि त्यात तुझ्या आवाजात, कारण तू इतकी सुंदर कवीच आहे हा, आणि सादरीकरण पण सुंदर आहे. सगळ्या कवींना जमतं असं नाही. सादरीकरण हा एक कला आहे. पण ना माझा जीव आहे वाचण्यावरती, आणि ते त्यातली लय किंवा म्हणजे आता वृत्तामध्ये, छंदामध्ये असं चांगलं लिहिलेलं बघितलं की मला खूप छान वाटतं. पण त्यावेळेचे कवी त्याच्यातच लिहायचे रे, वृत्तात आणि छंदात, आणि ती एवढी जबरदस्त पकड होती त्या माणसांची. तशी एखादी तुला झलक देता येईल का? आपण वाचलीच ना ती मेहता, दयाब्द वळशील तू तरी न चातका सेवका, उणे किमपि भाविका उबगशील तू देवका.
अनन्य गतिका जना निरखिताची सोपद्रवा तुझेची करुणार्णवा मन धरी उमोपद्रवा. तर ह्याला किती गोड चाली आहेत. आणि आपल्या आजोबांचं किंवा ह्या लोकांचं ना पाठांतर फार जबरदस्त होतं आणि या चालींमुळे ते लक्षात पण आणि लक्षातही राहत होतं ते. अगदी अगदी म्हणजे तास तास लोक असे श्लोक म्हणत स्तोत्र म्हणत फेऱ्या मारायचे आणि आनंदात असायचे, स्वतःशी आनंदात असायचे. तर आपल्या वारसा कवितेचा या निमित्ताने या सगळ्याला उजळणी मिळाली. बरोबर. किती आपण त्याच्यामध्ये प्रकार हाताळले. तू वाचलंस, मधुराणी वाचलं, मी वाचलं. म्हणजे अगदी शार्दूल विक्रीडित, शिखरिणी पासून भुजंग प्रयात, म्हणजे पुन्हा एकदा कसं असं ओळखीची माणसं भेटल्यासारखी झालं अगदी या निमित्ताने. त्या कविता फारच सुंदर होत्या. गोदातीर म्हणून कविता आठवते मला. तुझं हृदयंगम रवे विहंगम भाट सकाळी आळवती तरू तरुईचे तुझवर मधली पल्लव चामर चाळव. काय वर्णन आहे सुंदर. आणि हे सगळे आठवत असताना त्या केवळ कविता आठवणे हाच एक तितका आनंदाचा. आणि त्यातला अजून एक भाग की कसं होतं की एखादा कवी म्हणलं की त्याच्या 2-3 कविता आपल्याला माहिती असतात. हो. पण बरेचदा त्याच्याही पलीकडे लिहिलेलं असतं. पण काय आहे, जसं माणसांचं नशीब असतं तसं काही कवितांचंही नशीब असतं. तसं काही कविता अंधारात राहिलेल्या असतात त्या कवींच्या, पण त्याही तेवढ्याच दर्जेदार असतात. मग आपण मुद्दामून जी निवड केली त्या याची की बालकवी म्हणल्यानंतर दरवेळेला ते हिरवे हिरवे गारगालीचेच का किंवा औदुंबर वेगळ्या कविता घेतल्या आपण वेगळ्या घेतल्या होत्या, म्हणजे त्याही घेतल्या, पण वेगळ्या कविता आपण घेतल्या आणि तो आनंद खूप मोठा होता. आणि कवितेचं हे अप्रिसिएशन जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजेच. तसं आपण एक उपक्रम केला स्टोरी टेलवरती. तो म्हणजे खरं म्हटलं तर कवितेतून संदीपनी म्हणलेलं आत्मवृत्तच आहे असं म्हणता येईल. ते म्हणजे संदीप खरे रेअरली हर्ड या कविता. आणि मधुराणी आणि तू इतक्या छान गप्पा मारल्या की ते 10 एपिसोड ऐकताना इतकी मजा येते खरोखर. आणि त्यातलं तुझं सगळं प्रेमाचं भावी विश्व तर फारच मस्त होतं. मधुराणीने मला खूप असे पुणेरी पत्रकार विचारतात त्या विषयावरती खूप प्रश्न विचारले होते मला. आणि मला अजूनही ती गंमत आठवते. पुन्हा एकदा तो एक छान गप्पांचा संवाद, म्हणजे मुलाखत नाही म्हणता येणार त्याला, कारण आता मधुराणी आणि मी पण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो किंवा काम सुद्धा केलंय बरोबर. त्यामुळे त्या मित्रमैत्रिणींच्याच गप्पा होत्या. त्याच्यामुळे तिने मला फॉर्मलच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक मैत्रीण विचारू शकते मित्राला असे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले. पण सांगायचा मुद्दा की या निमित्ताने पुन्हा एकदा तुझ्याच मुद्द्याकडे येतो की वाचनाच्या म्हणून काही कविता असतात, म्हणजे स्वतःच्या स्वतः वाचण्याच्या, आणि काही वाचून दाखवण्याच्या पण कविता असतात. सादरीकरणाचे काही वेगळे असतात. तर आयुष्यभर बोलू काहीमध्ये ज्या कविता प्रकर्षाने सादर करायला लागतात, मी अजूनही एक पथ्य पाळतोच त्याच्यामध्ये की मला पाहिजे ते वाचतोच त्याच्यामध्ये. म्हणजे ते जरी तो प्रयोग असतो दर याच्यामध्ये, पण माझा तो हट्ट असतो की नाही मी तेच नाही म्हणणार, मला थोडं वेगळं पण वाचायचं. तर हा जो थोडासा हट्ट करता येतो मला लाईव्ह कार्यक्रमामध्ये, तो मी खूप मोठ्या प्रमाणात मध्ये केला. की ज्या आयुष्यभर बोलूकाईमध्ये ऐकलेल्या आहेत लोकांनी कविता खूपदा, त्या मी नाही घेतल्या त्याच्यामध्ये. रेअरली हर्ड हे नाव ठेवण्यामागे तोच उद्देश होता की फारच क्वचित वाचलेल्या आणि न वाचलेल्या सुद्धा अशा कितीतरी कविता मुद्दामून त्याच्यामध्ये घेतल्या. मग काही कविता वाचून दाखव ना आता. दाखवतो. आता ही मी कविता मगाशी आपण जो एक मुद्दा म्हणला ना की आपलं वाचणं म्हणजे आपणहून पुस्तक उघडून वाचणं हा भाग वेगळा. आणि मला अनेकदा जे कार्यक्रमानंतर लोक म्हणतात की आम्ही पुस्तक वाचतो पण तुम्ही वाचायला लागलेत की ते जास्त आवडतं किंवा जास्त समजण्यासारखं होतं. तर मी मगाशी म्हणलं तसं की नॉर्मल वाचणं वेगळं आणि माझ्या डोक्यात जो एक रे 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 चाललंय सगळं हा सूर त्याच्यामध्ये वाचताना मला सादर करता येतो. म्हणजे कवीला ऐकण्याचा जो आनंद आहे तो आता तो असा येऊ शकतो की आडवी उभी इकडून तिकडून सगळी गोष्टच गोष्ट, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट, जरा नावं बदलायची आणि बदलायचे एक मुक्काम पोस्ट, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट, की अमर असल्यासारखी उभी सगळी नावं तोऱ्यात साली, अमर असल्यासारखी उभी सगळी नावं तोऱ्यात साली, काना मात्रा मोजत मोजत हट्ट धरत मातीत गेली, आडवी शिड उभी शिड वाराभर
अंगावर तू होडी पळते, ढग फुटतो, तांबडं फुटतं, कौलं फुटता, दाढी फुटते, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट की तांबडी रबरी गरम पिशवी, शेक छाती शेक पोट, घड्याळ वाजतं, कुकर तापतो, मांजर पळते, चहा घोट, ऊन पडलं ऊन चढलं ऊन वाढलं गरम भिंती, ऊन पडलं ऊन चढलं ऊन वाढलं गरम भिंती, चिकट शरीर चिकट घाम चिकट पाल भिंतीवरती, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट. चायला मायला नमो नमः लाळ गळते अन्न पचतं, चायला मायला नमो नमः लाळ गळते अन्न पचतं, कोणी हसतं रडतं कुडतं चिडतं, प्रेम चालू भांडण चालू पंक्ती चालू श्राद्ध चालू, आत्या काके मामे मावशा हाका चालू, नाती चालू, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट की पाऊस आवडणारे झाले कोणी डुक्कर कोणी मोर, पाऊस आवडणारे झाले कोणी डुक्कर कोणी मोर, चिवट चर्चा चिवट देव चिवट प्रश्न आम्ही कोण, चोथा झाला चोथा चालू तरी चोचीत पडते चोच, चोथा झाला चोथा चालू तरी चोचीत पडते चोच, जन्म आलो सार्थक झाले बोंबला कळवा साभार पोच, जन्म आलो सार्थक झाले बोंबला कळवा साभार पोच, कळवा काळे कळवा गोरे कळवा पिवळे नांद आहेत, शाईमधून तरत आहेत, पोहत आहेत, बुडत आहेत, जगत आहेत तहान पीत, पाऊस पडेल तेव्हा पडेल, जगत आहेत तहान पीत, पाऊस पडेल तेव्हा पडेल, बाप्पा आता तुमचं बोला, तुमचं पोट कधी भरेल, आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट. वा, हे खूपच म्हणजे छान मजा आली. आणि हे वाचताना तेवढी मजा नसते आली की ज्या पद्धतीने तू मांडतोयस आता, किंवा ज्या पद्धतीने ती कविता सगळी पट उभा करते म्हणजे पूर्ण मांडते तर, आणि त्या सगळ्याच संवेदना इतक्या छान आलेल्या आहेत आपल्या ज्या काही आयुष्याच्या जो काही एकंदरीत पसरलेली गोष्ट आहे बरोबर ती फार मस्त. वा, खरं तर कवितेनंतर मला वाटतं की आपल्याला थांबावंच वाटतं, इतकी ती छान झाली. पण मला आता शेवटचा प्रश्न तुला विचारायचा की हे सगळं मजा आली, आता इतकं स्टोरी टेलवर उपलब्ध आहे आणि तू छान छान प्रोजेक्ट केलेले आहेस, आणि खरंच संदीपकडनं ते ऐकण्यातली सुद्धा एक वेगळी मजा आहे. तर पुढच्या वर्षामध्ये काय आहे आणि आता कुठले प्रोजेक्ट शिजतायत हे तरी सगळ्यांना कळू दे या निमित्ताने. नाही, मला एक अतिशय आवडलेला प्रोजेक्ट मी आत्ता केला, अग्गोबाई ढग्गोबाई. जेव्हा मी बालकवितांचा तो संग्रहही प्रसिद्ध केला, त्याची गाणी पण झाली. पण मला एक वेगळं करायला आवडतं, तर एक गोष्ट, एक प्रोजेक्ट जो आत्ता काम करतो आहे ज्याच्यावरती की लहान मुलांच्या गोष्टी पण त्या काव्याच्या अंगाने सांगायच्या. अरे वा. हां, मग मला काय असं वाटतं बघ की गाणी आपल्या पटकन लक्षात राहतात, कविता पटकन लक्षात राहतात, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये रायमिंग आहे त्या गोष्टी फार पटकन कॅचही करतात आणि लक्षातही राहतात. बरोबर. तर इंग्लिश भाषेमध्ये असे प्रयोग झाले की थोडंसं रायमिंग करून गोष्टी तुमच्यापर्यंत नॅरेट करायच्या, पोचवायच्या, माहिती असलेल्या काही गोष्टी, माहिती असलेल्या किंवा नवीन. तर तशा मी काही कथा काव्यामध्ये रूपांतरित केल्या. बरं. अरे वा. हां, आणि त्या लहान मुलांना आवडतील अशा प्रकारे वाचून, त्याला जेवणात मीठ असतं तेवढंच म्युझिक ओके नेमकं टाकून की अतिशय मग ऑर्केस्ट्रा चाललाय असं नव्हे, पण जिथे आवश्यक आहे तिथे त्याची गोडी अजून वाढेल, मुलांना अजून आवडेल अशा प्रकारे इतपत म्युझिकचा वापर करून त्या कशा होत्या आता बघायचं. आतापर्यंत मी आता वाचून दाखवल्या त्यांना त्या खूप आवडल्यात, किंबहुना आजच रेकॉर्डिंग करून आलो मी. काय बोलतो? येस. तर तिथली रेकॉर्डिंग सुद्धा खुश झाली. म्हणजे एकदम शेवटी गोष्ट म्हटली की आपल्या मनात जे कायम एक
जागच असतं लहान मूल. आपण किती वय वाढलं तरी ते लगेच कान टवकारतं. तसं प्रत्येक मोठे माणसाचे सुद्धा कान टवकारलेले किंवा त्याच्या डोळ्यामध्ये ती छोट्याची झलक बघायला मिळाली मला. ते मला खूप छान वाटलं, म्हणजे एकदम वेगळा वाटला हा प्रोजेक्ट करायला. आणि तो लवकरच आता आता आपण नक्कीच त्याला तो काव्यकथा नाव दिलंय. काव्यकथा असं त्याला म्हणावं असं माझ्या डोक्यामध्ये. अरे छानच आहे, फार आहे. किती कथा पण आहे, पण ते काव्यकथा आहे, काव्यकथा नाही, काव्यातून मांडलेली कथा. काव्यातून. त्यामुळे इंटरेस्टिंगच. खूप मजा आली. राईट. तर ऐकण्याचा जो आनंद आहे आणि कवीच्या तोंडून कविता ऐकण्याचा जो आनंद आहे तो आता आपण सगळ्यांनीच घेतला आणि अनेक उपक्रम करून संदीप या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला तो आनंद देणार आहे. त्यामुळे स्टोरी टेलवरती खऱ्या अर्थाने म्हटलं तर ज्याला असं म्हणूया की ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही वारंवार याल आणि ऐकत राहाल अशा प्रकारचं साहित्य संदीप घेऊन येतो आहे. तर जरूर ऐकूया आपण आणि हा ऐकण्याचा आनंद द्विगुणित करूया. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि तुम्ही मला ऐकत आहात ऐकू आनंदे या कार्यक्रमात. पुस्तकांची आवड खूप लहानपणापासूनच, कारण अर्थातच माझा जन्मच पुस्तकांच्या घरामध्ये झाला. गोनी दांडेकर हा एक अत्यंत ख्यातनाम असा साहित्यिक, त्याची मी नात. त्यामुळे त्या घरामध्ये प्रचंड पुस्तकं, खजिना म्हणू शकू एवढी पुस्तकं असायची. आणि तोच वारसा मला माझ्या पालकांनी दिला. माझे आईवडील दोघंही साहित्याचे अभ्यासक आणि आई तर मराठी वाङ्मय शिकवायची सुद्धा. वडील राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन्हीचे अभ्यासक होते. त्याच्यामुळे घरामध्ये पुस्तकांची परंपरा ही चालत आली आणि मला माझं खूप मोठं सुदैव वाटतं की ती आमच्या पिढींनी जपली आणि आमच्या पुढच्या पिढीलाही पुस्तकांची, वाचनाची तेवढीच आवड आहे. फक्त आता गंमत अशी झाली आहे की वाचनाची पद्धती बदलल्या आहेत. तुम्ही सगळी पुस्तकं कॅरी करू शकत नाही. मी सेटवर अनेक वेळेला मला वाचायचं असतं, कारण अतिशय वाचनप्रिय अशी आहे मी. मला खूप वेळा लोक चिडवतात सुद्धा, मिस लायब्ररी वगैरे असं म्हणतात, पण मला ते खूप आवडतं. आता एक नवीन डिव्हाइस आलेलं आहे जे स्टोरी टेल या ॲपच्या माध्यमातून आपण हा सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. आवडते लेखक म्हणायचे तर घरातले लेखक सगळ्यात पहिल्यांदा माझे आजोबा गोनी दांडेकर यांची सगळी पुस्तकं ही माझ्यासाठी खूप क्लोज टू माय हार्ट, कारण ती वाचत मी लहानाची मोठी झाले. त्या कादंबऱ्यांचं अभिवाचन केलं जायचं, त्यामुळे ती ऐकतही मी लहानाची मोठी झाले. आणि आता आमचं संपूर्ण कुटुंब या कादंबऱ्यांचं अभिवाचन करतं आणि मला खूप आनंद होतो सांगायला की स्टोरी टेलवर आपांच्या 10 कादंबऱ्या ऑलरेडी आहेत आणि पुढच्या येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अत्यंत आवडणारा आपल्या घरातला लेखक स्टोरी टेलवर आहे याचा मला खूप मनापासून आनंद होतो. मी स्टोरी टेलशी 2 पुस्तकांच्या माध्यमातून जोडले गेले आहे. त्यातलं एक पुस्तक म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र, जे मला फार महत्त्वाचं पुस्तक वाटतं. मला वाटतं मराठीशी संबंधित कोणत्याही माणसाला या पुस्तकाचं महत्त्व फार आहे आणि ते या वाचनातून सुद्धा मला अधिकाधिक उलगडत गेलं. आणि दुसरं म्हणजे अतिशय माझ्या घरामध्ये पूजा कोणाची होते तर मला वाटतं चार्ली चॅप्लिन हा एक असा कलाकार आहे की ज्याची जवळजवळ पूजा आमच्या घरामध्ये होते. त्याच्याबद्दलची जी कादंबरी आहे भादक हिरांची, ते चरित्रात्मक पुस्तक आहे. हसरे दुःख हे मी स्टोरी टेलबरोबर केलेलं दुसरं पुस्तक. मला स्वतःला हा अनुभव खूप इंटरेस्टिंग वाटला, कारण एकतर आपल्याला आवडणारी पुस्तकं आपण वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकतो आहोत ह्याचा एक आनंद खूप मोठा आहे आणि त्यातून मिळणारं समाधान वेगळंच आहे. आणि ते करत असताना ती जी प्रोसेस आहे त्यातून तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने साहित्य अनुभवता येतं याचा मला अनुभव आला आणि मला खूप आनंद वाटला. मी माझ्या आजोबांची एक कादंबरी कृष्णवेध नावाची तीसुद्धा स्टोरी टेलसाठी केली आणि तीही करताना मला असं वाटलं की एका नव्या पद्धतीने मला त्या लेखकाला, माझे आजोबा असले तरी त्या लेखकाला, माणसाला लेखक म्हणून मी जास्त चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकले.
अनेक लेखक आवडीचे आहेत, जुने आहेत, नवे आहेत, त्यांना ऐकण्याचं एक भाग्य आपल्याला या स्टोरीटेल ॲपमुळे मिळालेलं आहे. पु ल देशपांडे यांचं जवळजवळ सगळं साहित्य आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि मला वाटतं फक्त महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी नाही तर जगभरातल्या मराठी लोकांनी ते कित्येक वेळेला वाचलेलं आहे. ते ऐकायची, त्यांच्याच आवाजात ऐकायची एक संधी आपल्याला इथे मिळते. मीही ही संधी अनेक वेळेला घेते, विशेषतः प्रवासामध्ये. मला पु ल देशपांडे ऐकायला खूप आवडतात, वपू काळे ऐकायला आवडतात. नीरजासारखी एक अतिशय आधुनिक अशी लेखिका मला इथे ऐकायला मिळते. त्यांच्या कथा पुष्कळ स्टोरीटेलवर मी ऐकत असते. त्यानंतर अरुणा ढेरे, ज्या गतवर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, त्यांची ओघवती भाषा आणि मराठी भाषेचं सौंदर्य हे त्यांच्या साहित्यातून आपल्याला समजतं. ते मला ऐकायला खूप आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक नवीन ॲडिशन स्टोरीटेलवर झालेली आहे, ती म्हणजे माझ्या पिढीचे किंवा माझ्या आधीच्या पिढीचे, माझ्या आधीच्या 2 पिढ्या आणि माझ्या नंतरच्या 2 पिढ्या आहे बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र ऐकत वाचत लहानाच्या मोठ्या झाल्या आणि आपल्या सगळ्यांवर त्या शिवचरित्राचा प्रचंड प्रभाव आहे. तर आता हे शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे यांचं थेट त्यांच्याच आवाजात जे आपण लहानपणी ऐकलं होतं तेही आता आपल्याला ऐकायला मिळतं आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यामुळे साहित्य हे केवळ हातात पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे असं काहीच नाही आहे. आता माध्यम बदलत चाललं आहे. आता ईबुक्सच्या माध्यमातून आपण कुठेही गेलं तरी एक लॅपटॉपवर असेल किंवा आपल्या आयपॅडवर असेल किंवा अगदी फोनवरसुद्धा वाचू शकतो. आणि वाचण्यापेक्षा उत्तमोत्तम कलावंतांच्या आवाजामध्ये जर ते तुम्हाला ऐकायला मिळालं, भावनानुभूती तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळते. मला स्वतःला तर असं वाटतं की साहित्यापर्यंत जर नवीन पिढीला घेऊन जायचं असेल तर ऑडिओ बुक्ससारखं दुसरं माध्यम नाही. कारण जे माध्यम लोकांना जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने साहित्याकडे आकर्षित करून घेईल असं माध्यम आता आपल्याला जवळ करायला पाहिजे. आणि मला वाटतं स्टोरीटेलनी त्या दिशेने दमदार पावलं टाकलेली आहेत. त्यामुळे it's a privilege to be associated with Storytel. नमस्कार मंडळी, मी सुकीर्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्टोरीटेलच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या लेखकांशी, वेगवेगळ्या कलाकारांशी संवाद साधतोय. आणि आज आपल्याबरोबर आहे मुक्ता बर्वे. आणि जनरली ना असं एक ठेवणीतलं एक वाक्य की नाही का, की या व्यक्तीने अभिनयात ठसा उमटवला वगैरे. तर पण अगं मला कुठलं खरंच वेगळं वाक्य सुचत नाही आहे. कारण खरंच तसं आहे की खरंच ठसा उमटवला आहेस तू वेगवेगळ्या, म्हणजे तुझे सगळी पात्र लक्षात राहतात. आणि आज आपण मुक्ताशी तिच्या आवडीच्या गोष्टींविषयी, तिच्या आवडीच्या पुस्तकांविषयी गप्पा मारणार आहोत. कारण ती म्हणजे उत्तम ॲक्टर आहेच, पण खूप चांगली वाचक पण आहे. तर त्याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. तर मला विचारायचं आहे की जनरली म्हणजे ॲक्टरच नाही किंवा कलाकारच नाही तर कुठल्याही क्षेत्रातली जी माणसं आहेत ती सक्सेसफुल झाली की ते नाही का, याचं श्रेय मी या पुस्तकाला देईन असं वगैरे म्हणतात. तसं तुझं काही आहे का? म्हणजे एक नसतं पुस्तक असं. एक नसतं, बरोबर. आपण वाचलेलं प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक व्हिज्युअल आपल्या डोक्यात राहत असतं. जसं तू बघा मी ठसा उमटवला, तर या ठसा उमटवल्याचा पहिला हे जेव्हा कधी मी ऐकते तेव्हा मला इंद्रजाल कॉमिक्स मधला वेताळ त्याची अंगठी उमटवतो असा ठसा, म्हणजे किती लहानपणीची गोष्ट असेल ही. आपण आता वाचन आणि पुस्तकाबद्दलच बोलतोय, त्यामुळे मला पहिलं कॉमिक्स जे आयुष्यात आपलं येतं, कॉमिक बुक किंवा इसाप नीती आणि या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. मग आपण ठकठक येतं किंवा रशियन लोककथा, ती झाडूवाली चेटकीण, म्हणजे ह्या सगळ्याचा प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट असतो. म्हणजे प्रत्येक ऐकलेल्या आवाजाचा मनावर आणि आतमध्ये झालेला एक पडसाद पडलेला असतो, तो असतोच. फक्त आपण तो धूळ स्वच्छ करून वापरायचा असतो. तसं प्रत्येक वाचलेलं वाक्य हे आत गेलेलं असतं आणि ते कुठेतरी कशात तरी कधीतरी बाहेर येतं. बरोबर. तर त्यामुळे मला लहानपणापासून वाचलेल्या प्रत्येक गोष्टीचा आज काम करताना ऍक्टर म्हणून उपयोग होतो.
कदाचित मी प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक पुस्तक वेगळं घेऊन सांगू नाही शकणार, पण जेव्हा तुम्ही अनेक पात्र वाचलेली असतात, बघितलेली असतात, कारण एका आयुष्यात तुमचं भावविश्व तुम्ही जेवढं जगता तेवढंच असू शकतं, पण आम्ही ज्या साकारतो त्या भूमिका खूप जास्त व्हरायटी असलेल्या असतात. त्यामुळे ते भावविश्व डेफिनेटली कुणीतरी चांगल्या माणसाने ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं असेल तर बरं असतं. जसं आपण कविता वाचतो तेव्हा असं वाटतं की अरे माडगुळकरांना कसं कळलं गदिमांना की हे मला असं वाटेल, किंवा कुसुमाग्रजांना हे कसं कळलं की स्टेज नाटक संपतं किंवा एखाद्या नटाचं जेव्हा कारकीर्द संपते तेव्हा नट कवितेत जो म्हणतो ते त्यांनी कसं आधी लिहून ठेवलं असेल. मी जर 4 महिने स्टेजवर काम नाही केलं तर मला जसं पोकळ वाटतं, त्यांना कसं कळलं हे जे आहे ना, तर ती भावविश्वाची गंमत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी, ही पुस्तकं, ही वाक्य, हे शब्द, आणि आपण तर म्हणजे मराठी लोक ब्लेस्ड आहोत, विपुल साहित्य म्हणतात ते खऱ्या अर्थाने आहे, आणि किती चांगलं लिहिलंय यार लोकांनी. तू कॉमिक्स विषयी म्हणलीस तर मला तेच म्हणायचंय, विचारायचंय की असा सांगता येईल तुला की साधारण गोष्ट हा जो भाग आहे हा तुझ्या आयुष्यात लहानपणी कुठल्या फॉर्म मध्ये आणि कधी आला, आणि ती कुठली गोष्ट होती, असं काय तुला एक ओझरता तरी सांगता येईल? हो, गमतीचा भाग म्हणजे ही गोष्ट माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आईने लिहिलेली गोष्ट आली. जी उत्तम लेखिका आहे, स्वतः शिक्षिका होती, आणि तिने लहान मुलांसाठी 25 नाटकं लिहिली आहेत, आणि छान अप्रतिम नाटकं, लहान मुलांची सामाजिक भान जपणारी नाटकं. म्हणजे कचरा टाकू नका, झाडं वाढवा. आता हे आरे कॉलनी वगैरे आपण आता हे बघतोय. तिने एक वाघाची गोष्ट नावाचं नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये वाघाला कैद करून आणतात कारण तो मानवी वस्तीत येतो, आणि त्याच्यावर केस होते की तू मानवी वस्तीत येऊन गुराढोरांना हे करतोस, लहान मुलांना घाबरवतोस, आणि तो कोर्टाच्या पिंजऱ्यात त्याची साक्ष आहे. आणि हे किती वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे, जवळपास 15-20 वर्षापूर्वी लिहिलेलं, त्याच्यापेक्षा जास्त. आणि मग तो म्हणतो की मी नाही तुमच्या वस्तीत येते, तुम्ही आमच्या जंगलामध्ये घरं बांधताय, आणि म्हणून मी माझ्याच ठिकाणी वावरायला आज मला तुम्ही पकडताय. तर ही किती जुनी, तर त्या गोष्ट रूपात माझ्या आयुष्यात तशी ती नाटकं पहिल्यांदा आली. म्हणजे नाटक आणि गोष्ट कंबाईन स्वरूपात खरं तर आली. त्यानंतर इसाफ नीती आणि चांदोबाच्या तुझ्या शालेय त्या आयुष्यात तेव्हाच आली पुस्तकं. आणि मी आई शिक्षिका, बाबा उत्तम वाचक, भाऊ, तर त्यामुळे आमच्याकडे कल्चर आहे वाचनाचं, अवांतर वाचनाचं. हा, मी सुट्टीत पुस्तकं वाचायची, दर आठवड्याला लायब्ररीतनं पुस्तक आणायचं, हे कल्चर होतं. ही सवय काय लावली असं काही नाही आहे. मी खरं तर गेल्या काही वर्षातच माझी वाचनाची कमी झाली कामामुळे. म्हणजे मी वेगळ्या पद्धतीचं वाचायला लागले. म्हणजे मला नाटकं आणि सिनेमाच इतके येतात की त्याचं वाचन खूप झालं, आणि तुमचं ॲपेटाईट कधी कधी संपतं, तुम्ही बंद पडता. तसं कधीतरी होतं की मला हे वाचायचं यार, पण आता माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये की मी एवढी इंटेन्सली त्यात जाऊ शकेन आणि वाचेन. कारण मला असं बसून छान वाचायला आवडतं, एक सोहळा की वाचन करूया मस्त. पण ते आता गेल्या काही, मला सेटवर पुस्तक घेऊन ते मला नाही जमत की अर्धा तास आहे, त्या अर्ध्या तासात मी वाचेन, ते होत नाही. ते आता स्टोरी टेलनी माझी हे भरून काढले की तेवढ्यात मी ऐकू शकते. कारण मी चांगली लिस्नर आहे लहानपणापासून. म्हणजे हे गमतीशीर आहे, पण माझी अभ्यासाची पुस्तकं पण मला वाचून दाखवलेली जास्त कळायची. ओके, बरोबर. माझी शाळेत असतानाची मैत्रीण होती, ती मला वाचून दाखवायची. माझा भाऊ, कॉलेजमध्ये गेल्यावर आणखीन एक मैत्रीण. शाळा आणि कुठे? मी चिंचवडला होते, पुण्याजवळ. 10वी पर्यंत शिक्षण तिकडे झालं. मग मी पुण्यात शिफ्ट झाले, SP कॉलेज, मग पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र, नाट्यशास्त्र. त्यानंतर नाटकं आली माझ्या आयुष्यात. बरोबर. आणि ऍक्च्युअल मी जेव्हा परफॉर्म करणार असते त्याच गोष्टी मी स्वतः वाचते. कारण वाचकाच्या कसबीवर पण ते अवलंबून असतं. एखादं फार बरं नसलेलं नाटक वाचक चांगला असेल तर तो चांगला वाचतो, आणि त्याच्यावर मी हो नाही म्हणू शकत. त्यामुळे ते मात्र मी वाचते. अदरवाईज मी खूप चांगलं ऐकू शकते निवांत, पेशंटली ऐकते. मला असं काही एन्झायटी नसते. तर ते मला, याच्यामुळे मला मजा आली की अरे छान आहे, मी एक माझा हे घेऊन ऐकते, हे होतं. कारण जनरली आता माझी सुरुवात किंवा बरेच लोक जे नाटकाच्या ऍक्टिव्हिटीत असतात ते जेव्हा त्या ऍक्टिव्हिटीत येतात 11वी-12वी तेव्हापासून लेखक समस्याने वाचायला सुरुवात होते. पण तुझं आय थिंक मला असं वाटत होतं की नाटकामुळे वाचनाकडे, पण तू आधीपासूनच तुला वाचनाचं कल्चर तसं होतच. मग ते असल्यामुळे जेव्हा नाटक चालू केलंस तेव्हा, किंवा नाट्यशास्त्र, तेव्हा त्याचा फायदा झाला त्या वाचनात? नक्की झाला. म्हणजे तुला सांगते, आम्ही आमच्या सुट्टीत
चौघांच्या आजी पण होती घरी, तर आम्ही पुलं वगैरे वाचायचो मोठ्या मोठ्या. बाबा मग आता तू वाच इथून पुढे, आता तू वाच गोष्टी, शंकर पाटील, हसून हसून पुरे वाट. पण घरात होतं ते की सुट्टीत आज काय करूया, म्हणजे आज बागेत खेळायला जाऊया पेक्षा आज वाचूया, आज तू वाच आई, किंवा मतकरी काकांच्या कथा की थरार म्हणजे नुसता म्हणजे ते आवडायचं त्याचं. सिनेमे व्हिडिओ कॅसेट आणून आपण बघायचो की नाही पूर्वी, VCR भाड्याने आणून मग 3 कॅसेट्स एका दिवशी रात्रभर वगैरे, एक हिंदी एक इंग्लिश एक मराठी असं ते पॅकेज सगळ्यांचं. जॅकी चॅनचा एक सिनेमा असायचा ज्यामुळे लहान मुलांना आवडायचं वगैरे, तसं पुस्तकांचं होतं आमच्याकडे. म्हणजे ते होतच, सिनेमे बघायचोच, पण आज वाचायचं. आज काय आम्ही ही पुस्तकं काढून ठेवली आहेत, काही कळतील काही नाही कळणार. कविता, आज कविता वाचूया, प्रवासाच्या कविता, आज 100 कविता कुसुमाग्रजांच्या आवडीच्या हे वाचूया, आज काहीतरी तेंडुलकरांचं कदाचित कळणार नाही पण ऐका काय. तर ते होतं. आणि मग नाटकामुळे ते वेगळ्या अर्थाने कल्टिवेट झालं. मी नाटकं जास्त वाचायला लागले. म्हणजे तेव्हा मग एलकुंचवार, तेंडुलकर, आळेकर ही माणसं त्या अनुषंगाने माझ्या आयुष्यात जास्त आली. मग एकांकिका आल्या, मग नवीन लेखक आले. तर तो प्रवास दिशा बदलली असं नाही म्हणणार, पण एक प्रकारचा हे थोडासा वेगळ्या दिशेला मी गेले खऱ्या. बरोबर. तेच म्हणजे असं म्हणायला लागेल की तू खूप भाग्यवान आहेस त्या बाबतीमध्ये, कारण घरामध्ये असं कल्चर करणं, आता इतकं ते सगळं मार्क आणि त्या परीक्षा अशा ओरिएंटेड सगळं वाचन पण झालंय. याचा मला करिअरमध्ये काय फायदा, असंच प्रत्येक गोष्टीचं जर इक्वेशन जे असतं तर ते नव्हतं. तर ती खूप छान गोष्ट आहे. पण मग शाळेमध्ये पण तसंच कल्चर होतं का घरातच जास्त? मग घरात होतं. म्हणजे माझी आई भाषेची शिक्षिका आहे मराठी, आणि ती पेपरलेस टीचिंगसाठी फेमस होती. म्हणजे ती धडे आणि कविता पुस्तक हातात न घेता शिकवायची. क्या बात. आणि खरंच सुंदर. म्हणजे आजही मला एखादी कविता जर अशी, आणि आता आपला आणखीन भाषेचा हे कमी होत चाललाय, चांगले शब्द कळतच नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी असं आपण म्हणायचो की ज्ञानेश्वरी लोकांना कळावी म्हणून मराठी ज्ञानेश्वरांनी लिहिली, ते मराठी आता मराठी वाटतच नाही आपल्याला ते म्हणजे ज्ञानेश्वरी कळतच नाही, अर्थ कोणी सांगितलं नाही तर त्यामुळे ते जे आईचं सांगितलं ते की त्या पद्धतीचं कल्चर मी घरात अनुभवलं. भाषेचं प्रेम ते लहानपणापासूनच कुठेतरी होतं. ग्रेट. मग जनरली कसं असतं की आपण जेव्हा लहानपणी नाही का अशा खूप गुडी असं मी नाही म्हणणार, पण खूप अशा हॅपी अशा गोष्टी आपण वाचत असतो. म्हणजे तुम्ही नाटकात जाता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने रिअलिटी, आणि त्यात आपण कॉलेज वयात असतो, पैसे, प्रॅक्टिकल जग हे पण एक आपल्याला थोडं समजायला लागतं. मग अशा वेळी थोडंसं एक ब्रेक होतं आपला नाही का, जे विचारसरणी आपली. तसं काय तुझं झालं होतं त्यामध्ये? परिकथा संपतात, रियालिटी येते, आणि आपल्यालाही थोडी जास्त बुद्धी आलेली असते, आणि आपल्याला त्या वयात असं वाटत असतं की आई बाबांना काहीच कळत नाही. म्हणजे मला जे कळतंय ते त्यांना कळत नाही. त्या वयाचे जेव्हा आपण होतो, एक टीन एज पण संपतं, आणि असं आपण त्या खरं जग असं असतं अशा ह्याच्यात जेव्हा जातो. आणि त्या वयात असताना मला तेंडुलकर भेटले म्हणजे वाचक म्हणून भेटले. तर खरा रॉ आयुष्याचा हे की अरे बापरे, हे आयुष्य मला माहितच नाहीये. म्हणजे गिधाडे वाचलं तेव्हा मला कळतच नव्हतं की ही कोण माणसं आहेत सगळी, आणि ते सहन होत नाही. म्हणजे आपण ते असं म्हणतात ना त्याला, आपलं असं ब्रेक तडात जातो पूर्णपणे आपल्या. किंवा वेगळ्या अर्थाने जिये तेव्हा आयुष्यात आले की तो गूढपणा काहीतरी असा संमोहित करणारा गूढपणा आहे. आणि हे लेखक इतके पॉवरफुल आहेत की आजही या वयातही मी जेव्हा ती पुस्तकं पुन्हा आज जरा वाचूया, रमल खुणा वाचून बघूया, तर ते पुन्हा त्याचा वेगळा इम्पॅक्ट येतो. असं नाही की हे माझं झालंय बाजून, आता त्याचं एजिंगच होत नाहीये त्या पुस्तकांचं, आपण वाढतोय. ती पुस्तकं रोज नवीनच वाटतात. तर तो मग त्यातला एक वेगवेगळे लेयर्स कळायला लागले. मतकरी काकांच्याही गूढकथा मला आवडतात, जीएनच्याही म्हणजे आता साहित्यिक त्याला काय म्हणतात मला माहित नाही, मला त्या गूढ वाटतात. तर वाचक म्हणून रॉ मत आहे माझं, पण तो गूढपणा वेगळा आहे. त्याचे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. आईस्क्रीमच आहे पण हे वेगळं आहे, स्ट्रॉबेरी आहे, हे तुम्ही मँगो, असं जे असतं त्यामुळे ते आईस्क्रीमच आहे पण वेगवेगळ्या फ्लेवर्स आहे. आणि त्याचं असं होतं. तर मला स्वतःला तो जॉनर जास्त संमोहित करतो की हे काय घडतंय, मला अनाकलन. तुझा कुठला फेवरेट जॉनर आहे असं? मला थ्रिलर्स आवडतात, गूढ आवडतात. मग मी आगाथा ख्रिस्तीच्या कितीतरी भाषांतरित गोष्टी पण सगळ्या, इनफॅक्ट तो संचच्या संच वाचलेला आहे की ते
पायरो महाशय वगैरे ते जे असतं ते माझ्या आवडीचं आहे, ते मी वाचलेलं आहे. तर ते ही गमतीशीर वाटतं. आणि पुढे काय हा जो एक त्यातला आर्क आहे ना, तो जो काम करताना पण असतो की पुढचा एपिसोड बघावा असं वाटण्यासाठी एक जे सोडणं असतं ते त्या ज्या पुस्तकांमध्ये असतं ते मला जास्त आकर्षित करतं. अर्थात लहानपणी ॲन फ्रँकची डायरी, एक होता कारवर, किंवा प्रकाश नारायण संतांचे पंखा, जी वाढदिवसाला पण पुस्तकं मिळायची गिफ्ट म्हणून. तर ते हे सगळं अर्थात प्रकाश नारायण संत हे लहान मुलांचं साहित्य नव्हे, लहान मुला म्हणजे त्यातला हिरो लहान आहे पण तो वाढतो आणि वेगळ्या पद्धतीचं जग ते आपल्याला कळतं. पण या सगळ्या गोष्टी वाचल्या गेल्या, आली आयुष्यात पुस्तकच आली आणि छान. म्हणजे खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की ते काही वेगळं नाही शिकवलं गेलं कधी की वाचायचं असतं. बरोबर, ते होतच, तो कल्चरचाच एक भाग होता. वाचलं गेलं. पण असं कुठलं पुस्तक तुला आठवतंय की नाही का, तू जसं म्हणलीस की तुम्ही परिकथेतनं एकदम बाहेर येता, तर आपण असे वयात आलेलो असतो, गोष्टी समजायला लागलेल्या असतात, थोड्या प्रॅक्टिकॅलिटीज म्हणतो ना आपण, ते कळायला लागलेलं असतं. आणि त्यावेळेस असं एक पुस्तक असतं त्यावेळेस जे तुम्हाला एकदम, तुम्ही म्हणतात ना की तुम्हाला भानावर आणतं, किंवा तुम्ही एकदम हे काहीतरी वेगळंच आहे असं ते थोडंसं होतं. तसं कुठलं तुला त्यावेळेस एक पहिलं पुस्तक असं तुला कुठलं पुस्तक नाही, मला तो लेखक तेंडुलकर आहेत माझ्या आयुष्यात, की ज्यांनी मला असं खडबडवून जागा करून वेगळी खरी माणसं किंवा दळवींची नाटकं वाचल्यावर मला असं झालं की अयो कोण आहे ते, ही खरी माणसं असतील तर मग मी हे जे केलं ती कोण आहे असं. तर ते हे लेखक आहेत जे ज्या वयात मी होते, मी अगदी किती 16-17 वर्षाची असताना मी ललित कला केंद्रात गेले असणार आहे, त्या वयात ती भेटली आणि ते थोडंसं असं आपण एक्सप्लोअर करतोय असं एक फील तो होता की मला कळले हे पहिल्यांदा. तर ते लेखक आहेत की ज्यांनी मला असं घाबरवलं पण आणि मला इंट्रोड्यूस पण केलं खऱ्या वेगळ्या साहित्याशी. ओके, ग्रेट. पण ते आहेच की म्हणजे, आणि तो जो होता ना म्हणजे तेव्हा प्रयोग पण खूप होत होते. 92 म्हणजे 2000 पर्यंत ती जी 10 वर्ष आहेत त्यावेळेस ऍक्टिव्हिटी चळवळी, तेव्हा काही सोशल मीडिया किंवा अशा गोष्टी नव्हत्या आणि खूप सारी नाटकांचे प्रयोग होत होते, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा हा एक वेगळाच हे असतो. तर तो त्या फेजमध्ये पण तू होतीस की खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या नाटककारांच्या एकांकिका करायच्या आणि दौरे करायचे, तो फेज होता ना. एक तर पुण्यात होते मी तेव्हा, त्यामुळे अनेक संस्थांमधनं मी कामं करत होते आणि लहान वयात मोठ्या माणसांच्या एकांकिका असं ते तेव्हा खूप अमोल पालेकरांची सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत नावाची एक एकांकिका आहे जी खरं तर मोठ्या आशय तो कळण्यासारखा नाहीये ज्या वयात मी केली तेव्हा. ती एकांकिका आली, मग सफर नावाची तेंडुलकरांची एकांकिका केली, आळेकर सरांची एक एकांकिका. तर त्या सगळ्या फॉर्च्युनेटली मी ललित कला केंद्रात गेल्यामुळे तो ही एक संस्कारांचा वेगळा भाग झाला. ते विचारायचं की नाट्यशास्त्र आता तू पूर्णपणे ते शिकत होतीस त्यावेळेस मग साहित्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी असते का? मग ती थोडीशी सादरीकरणाचं कसं होईल अशी पण थोडी असते का कशी असते? सतत तेच होतं, सतत डोक्यात तेच राहतं की ह्याचा हा गोष्टीचा जम चांगला आहे, आपण एकांकिका करताना काय करूया माहितीये का, असं ते त्याचा एक प्रेझेंटेशनचा पार्ट त्यामध्ये यायला लागतो की त्याला व्हिज्युअल बघण्याची एक नवीन एनर्जी शक्ती आपण आणायला लागतो, जे की आता मला आपलं करताना खूप मदत झाली त्याची, की ह्याची व्हिज्युअल्स सारखी मला मोहवतात. म्हणजे मी दिग्दर्शक नाही, मी नटच आहे, पण तरी ते व्हिज्युअलाइज करण्याची ताकद, मग तो अख्खा इम्पॅक्ट देण्याच्या खूप जवळ जातो आपण, एक काहीतरी चित्र उभं करण्याच्या जवळ जातो. अर्थात तितकं चांगलं ते लिहिलेलंही असलं पाहिजे, प्लेन टेक्स्टचं तुम्ही व्हिज्युअल नाही करू शकत काही झालं तरी, पण तरी एक जास्त थोडंसं त्यातलं रंगवास्तव वाढण्याचा आपण प्रयत्न करतो त्या शब्दांना की काय करता येईल. तर ते तू म्हणालास तसं व्हायचं की नाटकाचीच विद्यार्थिनी झाल्यामुळे हावरटासारखं व्हायचं की कुठल्याही सिच्युएशनचं, आत्ता घाटात पाऊस पडतो का ह्याच्यावर एक एकांकिका व्हायला ते खूप व्हायला लागलं. पण तसं आता होतंय तुझं की आता ऑफकोर्स एकांकिका नाही पण अरे याचा चित्रपट भारी होईल किंवा याची सिरीज मस्त होईल, असं कुठलं पुस्तक वाचताना त्या इक्वेशन मी वाचलं जातं का? आता म्हणजे आपल्या स्टोरी टेल साठी म्हणतोस का एरवी? नाही, एरवी कुठलीही. अरे सारखं होतं, हावरट नट असल्यामुळे सारखं होतं आणि त्या अनुषंगानेच बघितलं जातं खरं तर.
आणि त्यात मी कुठलं पात्र करेन असं पण ते हा आपलं ठरलेलं असतं, यातलं मेन रोल आपणच असतो. नाही आपल्या निदान आपल्या मनात तरी आपणच हिरो असतो, त्यामुळे तो काही मुद्दाच नाही की यातलं मी हे सेकंडरी नाही ते करताना निर्माता काय करेल ते, पण लीड आपणच असतो. आणि त्यामुळे कधी कधी कदाचित एककल्ली बघितलं जातं. म्हणजे कधी कधी इंटरनॅशनल फेस्टिवल मधले सिनेमे बघताना वगैरे मला एखाद्या आवडलेल्या सिनेमाचे 2 शो बघायला लागतात. आणि पहिल्यांदा बघते तेव्हा फक्त ऍक्टिंग बघत राहते, नंतर मी अख्खा सिनेमा बघते. तसंच वाचताना होतं की ही कथा नाही का, एकदा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आपली की तिच्या बाजूनीच हिच्यावर अन्याय झाला वगैरे, मला नाही लेखकांनी वेगळं लिहिलंय, तू आता तुझं करायला जाऊ नकोस काहीतरी, आणि मग पुन्हा मागे येऊन करायला लागतं. जसं आता आपल्या स्टोरी टेलच्या वेळेस पण मला त्याचा ऍडिक्टच्या वेळेस आणि व्हायरसच्या वेळेसही तेच झालं की मला त्यांच्याशी आपण इमोशनली त्यांच्या बरोबर जातो. मीच आता नेहा आहे किंवा मीच दिव्या आहे असं म्हणून आता मी जसं म्हणते की मला घाम आला मध्येच, मी थांबले किंवा घशाला कोरडच पडली, हे त्यामुळे घडायला लागतं की आता असं वगैरे करताना हा तू इफेक्ट दे ना फक्त, आता श्वास घ्यायची गरज नाही, पण ते कधी कधी त्याची मर्यादा ओलांडली जाते. बरोबर. आणि मला असं विचारायचं, जसं आता म्हणजे मराठी घरांमध्ये असं होतं बघ की सुरुवात ही पुलंपासनं वपूंपासनं होते, आणि त्यांच्या तेव्हा कॅसेट्स पण होत्या, त्यामुळे ती सुरुवात असते. आणि मग तुमची फेज नाही का, जसं म्हटलं तू तेंडुलकरांकडे गेलीस, मग GA असं तो फेज असतो प्रत्येकाचा, तसा तुझा फेज होता लेखकांचा. आणि आता मग कुठल्या योग्य शब्दात तू म्हणास की पुलंपासूनच झाली सुरुवात. आणि पण कला किंवा याच्याकडे आपण आकर्षिले जातो पुलं आणि वपून, आणि ते खूप छान, ते म्हणजे म्हणतात ना की आकर्षण वाटतं ते पूर्णपणे गोष्टींचं. आणि साधेपणातून लिहिणं खूप अवघड असतं, प्रचंड अवघड. जे पुलंनी वपूंनी केलं की प्रत्येक साध्या माणसाला ते जवळच वाटलं पाहिजे असं, आणि ते झालं. ते अजूनही वाटतं. हा मला तेच म्हणायचं होतं की ती फेज गेली नाही. मी परवाच बाबांना बोलता बोलता म्हटलं की बाबा आमची शेवटची जनरेशन असेल का हो की आपण त्यांचे रेफरन्स घेऊन बोलतो हा, मी रोजच्या घरातल्या वावरात एखादं असं काहीतरी पुलंचं येऊन जातं आणि आपण हसतो. म्हटलं आम्ही आता मोठे होऊ तेव्हा यंग मुलांना हे कदाचित नाही कळणार का, हा जोक आमच्यातच हसायला लागेल का, कारण कदाचित आपली शेवटची जनरेशन असेल ज्यांनी पुलं वाचले किंवा ऐकले, आणि तो ह्युमर त्यांना कळतो का, फार वरचा क्लास आहे तो जो काय ह्युमर आहे ते खऱ्या अर्थाने अभिजात आहे. कारण अभिजात आता खूपच शब्द वापरून गुळगुळीत झालाय, पण खरं ते पुलंचं खऱ्या अर्थाने अभिजात वाटतं. बरोबर. आणि स्वतःविषयी ह्युमरसली बोलणे, आणि ते त्याचा एक क्लास आहे त्याला. जसं तू म्हटलीस ना की गदिमांचा वाचल्यावर मला असं व्हायचं की हे यांना कसं कळतंय माझ्या मनातलं, तसंच सेम पुलंच्या बाबतीत सुद्धा होतं. मग तसा मग आता तू कुठल्या लेखकां तू म्हणजे वाचतीयस किंवा काय आवडतं? आता सध्या मी सगळं नवीन, ओके, ओरिजिनल आणि एक्सप्लोर करते. पण हे तितकंच खरंय की जे तुम्हाला आवडतात ते संपत नाही. म्हणजे GA मी अजूनही आवडीने वाचते, परत आपण दुर्गाबाई मी अजूनही वाचते, मतकरी मी अजूनही वाचते. मी आता असं झालंय की ऑलमोस्ट सगळी दुर्गाबाईंची नाही सगळी वाचून झाली 100%, पण जी वाचून झाली ती परत वाचायला आवडतात. पण ते असं होतं ना की अख्खं नको वाचायला, माझं वाचून झालंय, फक्त 2 पानं वाचूय, आणि ते वाचतच जातो आपण पुढे असं ते. पण तुला गंमत वाटेल, पण अजूनही मी लहान मुलांच्या गोष्टी वाचते. ओके. म्हणजे मला खूप आवडतात, कारण काय माहिती त्याच्यात एक काहीतरी वेगळा पॉझिटिव्ह गंमत आहे, आणि कधीतरी त्यातनं असं काहीतरी एक बोधपर म्हणून ते दिलेलं असतं, ते गमतीशीर असतं. आणि काय मला माहित नाही, मला ते आवडतं. म्हणजे सोन्याचा घडा वगैरे अशी असतात ना, तशी गंमत मोठ्या फॉन्ट मध्ये असतात बघ, ती फॉन्ट साईज मोठा, आणि चित्र बित्राचा एक माठ, त्याच्यात अशी नाणी आली आहेत वगैरे बाहेर, किंवा अशी पुस्तकं. चाचा चौधरींचं वगैरे जर हे कॉमिक्स हातात पडलं तर आपण ते संपवतो, म्हणजे कारण आपल्याला ते अजूनही आवडतं. हो, किंवा GNची बखर बिंबची वगैरे का नाही, मी तुला आवडणार, किती सुंदर आहे ते. किंवा माधुरी पुरंदरांचं जे साहित्य चित्रांसकट आहे ते, तर किती सुंदर लिहिलंय, आणि लहान मुलांनी खरंच वाचावं बघावं असं. तर आता माझ्या काही मित्रमैत्रिणींची मुलं वगैरे छोटी छोटी, त्यांच्या बरोबर तुझी काय गोष्ट आहे असं वगैरे मला आवडतं ते अजूनही. तर
त्याला मी वाचन असं नाही म्हणणार, काय वाचतेस म्हणल्यावर मी ते नाही सांगणार, पण आता आपण त्याच्याविषयी बोलतोय तर मला सांगायला आवडेल की हे मला अजूनही आवडतं आणि ते चकित करतं अजूनही, कारण इतकं निखळ लिहिणं खूप अवघड आहे. त्याला काहीतरी सतत लेअरिंगची आपल्याला इतकी सवय लागलेली आहे की ह्याच्या मागे काहीतरी वेगळं म्हणायचंय, ह्या गोष्टीला हेच म्हणायचंय आणि ते तितकं थेट म्हटलं गेलंय, हे मला खूप कधी कधी आवडतं. तो निखळपणा मला कधी कधी माझ्या कामात असावा असं वाटतं की मला आता हेच करायचंय, किंवा माणूस म्हणून जगताना मला आता मी हेच अशीच बसलीये आणि मला असंच बसायचंय, ह्यात वेगळं नाही की मला मी अशी वगैरे नाहीये, मी अशीच. तर ते त्या गोष्टींमध्ये मला तो पॉइंट कधी कधी खूप आवडून जातो लहान मुलांच्या. आणि खरं तर म्हणजे असं हे ना खूप खरं तर फिलॉसॉफी हे असं सांगता नाहीत आपल्याला शब्दामध्ये, की असं म्हणतो ना आपण की गोष्टींमधून मला काय मिळालं, म्हणजे ते आपल्या आयुष्यात कुठेतरी रिफ्लेक्ट करत असतं प्रत्येक जगण्यामध्ये कामामध्ये. पण तरी आता शब्दात विचारणं पण खरं तर योग्य नाही, पण मला क्युरियोसिटी आहे की तुला असं सांगता येईल की फिलॉसॉफिकल मी असं नाही म्हणणार, पण आयुष्यात जगण्यात काय मिळालं बाबा गोष्टींमधनं, असं काय तुला सांगता येईल? असं काही माहित नाही, फक्त मला या गोष्टीचं फॅसिनेशन याकरता वाटतं की ती एक पूर्ण असते आणि मला नेहमी सुरुवात मध्य शेवट माहिती असलेल्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतात माणूस म्हणून मला डेली सोप करायची भीती वाटते कधी कधी, कारण त्याची सुरुवात माहिती असते, शेवट माहित नसतो, कोणालाच माहित नसतो. मला सिनेमे करायला जास्त कम्फर्टेबल वाटतं नाटकं करताना, कारण त्याला एक परिपूर्ण आकार असतो, ती आपल्यामध्ये एक जग पूर्ण करते आणि ती संपवते. तर गोष्ट गोष्टीतनं मिळालेली फिलॉसॉफी नाही, गोष्ट असण्याची ही फिलॉसॉफी आहे जी मला माणूस म्हणून खूप कम्फर्टेबल करते. म्हणजे मी मैदानी खेळ कधीच फार खेळू शकले नाही, कारण मला एकदा उतरलं की तुमचं तुम्ही ह्याची कदाचित भीती वाटते माणूस म्हणून. मला ठरलेलं आवडतं, मला फार म्हणजे अननोन ठिकाणी उतरायला मला आवडतं, पण हे ओके आहे ना, हे कोणीतरी म्हटलं पाहिजे. तर ते गोष्टीत मला तो दिलासा मिळतो की हे अख्खं आहे, इथे संपणार आहे, 25व्या पानावर ही गोष्ट संपते, 1व्या पानावर सुरू होते. सो मला ती 25 पानाचा प्रवास मला सेफ वाटतो. त्यामुळेच तुझ्या सिरियल सुद्धा तू अशाच केल्यास की ज्या खूप लिमिटेड एपिसोड्स आहेत, पूर्ण लिहिलेली सिरियल लिहिले आणि ती कधी संपणार आहे तुला माहिती आहे. तर बरोबर आहे, अगदीच ग्रेट. आणि आता जसं आपण गोष्ट वाचण्याविषयी किंवा गोष्टींविषयी बोलतोय, तर आपण गोष्ट ऐकण्याकडे पण येऊयात. कारण म्हणजे जे पहिल्यांदा बघतायत त्यांना मला सांगायचं आहे की मुक्तानी ॲडिक्ट आणि व्हायरस या 2 ओरिजिनल सिरीज म्हणजे स्टोरी टेलवरती आम्ही खास ऑडिओ माध्यमासाठी आजच्या लेखकांच्या आजच्या गोष्टी आम्ही लेखकांकडनं लिहून घेतो आणि ते आपण खूप छान पद्धतीने सादर करतो. आणि तिची पहिली सिरीज ॲडिक्ट, ज्यांनी ऐकली नसेल नक्की ऐका. आणि आता दुसरी सिरीज व्हायरस ही पण आता स्टोरी टेलवरती रिलीज झालेली आहे. तर आता तू ऐकायला पण लागलीस जसं तू म्हणलीस, तर आता खरं तर पु ल आणि वपूंमुळे हे काय तसं नवीन माध्यम नाहीये, पण मध्यंतरी ते त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म पण नव्हता आणि त्याच्या काही तसे प्रयोग नाही झाले. पण आता नव्याने आपण सगळी पुस्तकं आपण आणतोय, तर या माध्यमाविषयी तुला काय वाटतं? म्हणजे फार चांगली स्पेस वापरली गेली. आणि असं आता जसं मी स्वतःविषयी तुला सांगितलं की मी काही काळापूर्वी खूप छान वाचत होते, आता गेला काही काळ मी अशी बैठक घेऊन वाचू नाही शकत आहे. म्हणजे तेव्हा जी झाली पुस्तकं ती झाली. मी आता पण छावा वाचलेलं असतं, कोसला वाचलेलं असतं, हे वाचलेलं असतं, पण ते एकदा आपण संपवतो आणि एका पॉइंट नंतर आपण इतके वेड्यासारखे हरवून जातो कुठेतरी की खूप चांगलं पुस्तक आलंय, राहिलंय, पण वाचलेलं नाही असं होतं. तर ही एक खूप चांगली स्पेस मला वाटते, ज्यात मी मला माहित नसलेल्या, ऐकायची इच्छा असलेल्या अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकते. हे तर झालं माहिती असलेल्या गोष्टींविषयी, पण मी ज्या 2 सिरीज केल्या आहेत त्या तर ओरिजिनल आहेत. आणि त्या तशा प्रकारच्या लेखकांसाठी आणि गोष्टींसाठी मला ही चांगली स्पेस क्रिएट केलेली वाटते की मला सतत एक वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून, श्रोता म्हणून मला काहीतरी नवीन हवं असतं. म्हणजे मला समजा आपण एकत्र सिनेमा बघायचं ठरवलं तर तू आधी बघितलेला सिनेमा मला तुझ्याबरोबर बघायला आवडत नाही, तू कुठचा नाही बघितलायस तो आपण एकत्र बघू. सो ती जी मजा असते की मला नवीनच, मला कोणाचंच मत नकोय. ॲडिक्ट विषयी माझं कोणाविषयीचं मत मला ऐकायचंच नाही, मला स्वतःला ते एक्सप्लोर करायचंय. त्यामुळे मला लेमॅन म्हणून माझी इन्व्हॉल्वमेंट लगेच होते त्यामध्ये की ही कोणाची तरी गोष्ट आहे आणि त्यातनं असा अर्थ आहे, सिनेमांसारखं. बरोबर.
हो, बऱ्याच वेळा एखाद्या सोशल इश्यूवरती पण चित्रपट असतो किंवा वेब सिरीज असते, पण ते जर ते खूप गोष्टीतनं सांगितलं तर ते आपल्याला खूप जास्त रिलेट होतं आणि समजतं. मला आता रिसेंटली जी हॉटस्टारवरती आय थिंक आहे HBO ची चर्नोबिल नावाची जी सिरीज आहे, तर तो खरं तर विषय तो केवढा थेरॉटिकल किंवा असा जो आहे की झालं, पण त्यांनी जो मांडणी आहे त्याची, तर तो कुठल्याही अगदी सर्वसामान्य माणसाला पण त्याबद्दल समजू शकतं. अशा पद्धतीचं ते साऊंड ट्रॅक पण जबरदस्त आहे आणि काय आहे थरारक आहे. जसं जोगवाच्या बाबतीत झालं होतं की सामाजिक विषय होता, पण लव्ह स्टोरीच्या याच्यातनं बांधली. जशी आता माझी वाय नावाची फिल्म जी आता खूप फेस्टिवल्स मध्ये गाजली, जी रिलीज व्हायची मी वाट बघतोय, त्यात पण एक सोशल इश्यूवर बोललं गेलंय, पण तो सस्पेन्स थ्रिलर च्या स्वरूपात हँडल केलाय. अमेझिंग स्क्रीन प्ले केलाय त्याचा. तर त्यामुळे एक महत्वाचा विषय तुम्ही त्या वेगळ्या कव्हर मधनं बघू शकता. कोणीतरी नुसतेच सामाजिक विषय घेऊन आपल्याला समाज प्रबोधन करायला लागला तर थोड्या वेळाने लोक कंटाळतात की मला माहितीये, मी बघीन माझं काय. पण जर गोष्ट सांगितली आणि त्यात तो विषय पेरला चांगल्या पद्धतीने, तर तो खूप चांगला अपील होतो. बरोबर. त्यामुळे पण तो प्रयत्न केलाय असं वाटत नाही आणि तो खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतो असं होतं. आणि मग आता तू ऐकत पण आहेस गोष्टी आणि आता तू स्वतः परफॉर्म पण करतेस, तर ऍक्टर म्हणून तुला कसं वाटतं म्हणजे गोष्ट सांगणं? कारण कसं आहे की आतापर्यंत तू फक्त स्वतःचं पात्र यापुरताच विचार केला जातो, तर तसं मग याच्याकडे तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगायची, प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सांगायचंय किंवा विचार करायचा आहे, तर तो कसा तुझा प्रवास होता गोष्टीचा? हे नरेट करताना मला डिरेक्टरच्या भूमिकेत गेल्यासारखं वाटतं जास्त, कारण अख्खा टोन सेट करायचा असतो. आणि अर्थात तुम्ही सगळी मंडळी फीडबॅक देता त्याच्याविषयी, पण ते तुम्ही कन्व्हिन्स असणं खूप गरजेचं आहे की आत्ता मी घेतलेला स्पीड, आत्ताचा हा टोन, कारण जसं मांडतो तशी ती जाऊ शकते गोष्ट ना. ती एंटरटेनिंग होणं किंवा रटाळ होणं हा पुढचा भाग झाला, पण ती अख्खी उतरवणं याच्यासाठी एक दिग्दर्शक लागतो. आणि त्या भूमिकेतनं मी आता जास्त अप्रोच करते गोष्टीला असं मला वाटतं, कारण दिग्दर्शक एखादा सर्वांगाने त्याचा विचार करतो. म्हणजे फक्त मुख्य पात्र पण आहे, पण ओव्हरऑल पण तुम्हाला त्याच्याकडे बघायचं आहे, म्हणजे स्वतःच्या रोलकडे त्रयस्थपणे पण बघावं लागतं. बरोबर. म्हणजे त्यामुळे कुठे थोडासा कमी करायचा, स्लो करायचं, डाऊन करायचा, आवाज कुठे वाढवलं पाहिजे, हे सगळं मग त्याचं साऊंड, त्याचा फील, तो क्राफ्ट म्हणतो ना आपण तसा तो. आता तू म्हणलीस की दिग्दर्शकाची भूमिका, तर जनरली असं आपल्याला दिसतं की ज्यांना खूप साहित्याविषयी प्रेम आहे किंवा खूप चांगले वाचक आहेत असे जे ऍक्टर आहेत ते हळूहळू नंतर दिग्दर्शनाकडे जातात किंवा स्वतःचं पण काहीतरी लिहितात. तर आहे तुझ्या डोक्यात असं काही की स्वतःचं काहीतरी लिहायचं आहे वगैरे? मी स्तंभलेखिका होते, मी अनेक वेळा लिहिलंय. मी लोकसत्तासाठी पण एक स्तंभलेखन केलंय आणि मी आताही वेळ मिळेल तेव्हा छोटी छोटी आर्टिकल्स लिहिते. पण असं गोष्ट किंवा पुस्तक किंवा नाही, तो ब्रिलियन्स नाहीये माझ्याकडे. मला नाही वाटत की मी अशा, कारण त्याच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचं तुम्ही हुशार असायला लागता आणि तशी नाहीये मी, मला माहिती आहे. किंवा मी दिग्दर्शिका पण माहित नाही होऊ शकेन की नाही. मला माझ्या बरोबर काम करणारी मंडळी म्हणतात की तू कर दिग्दर्शन, आम्हाला आवडेल. हो, कारण मला तेच विचारायचं होतं की मी बडबड खूप करते, पण त्याला एक वेगळा आवाका आणि कुवत असावी लागते असं मला वाटतं. कदाचित मी पुढे कधी केलं तर त्याच्यासाठी खूप तयारी अजून तेवढी मी बरी नाही झाली असं मला वाटतं. म्हणजे अजून फक्त मी एका भूमिकेचाच विचार बरा करू शकते. कदाचित स्टोरी टेल मध्ये जसं मी विचार करते तसं मी आणखीन काही काळ करत राहिले तर कदाचित माझं थोडंसं ग्रूमिंग होईल आणि मी कदाचित करू शकेन, माहित नाही. ग्रेट, थँक्यू. तू या म्हणजे आपण आज दिवसभर वेगवेगळ्या लेखकांशी आणि कलाकारांचे संवाद साधतोय आणि खूप मजा आली तुझ्याशी बोलून की आणि हेच की गोष्टींविषयी आणि पुस्तकांविषयीच आपल्या आज दिवसभर गप्पा आहेत. तर नक्कीच आपण परत वेगळ्या लेखकांबरोबर किंवा कलाकारांबरोबर नक्कीच येऊन गप्पा मारूयात. आणि मला परत एकदा आठवण करून द्यायची की स्टोरीटेल हे ऑडिओ बुक ॲप आहे आणि ज्याच्यावरती मुक्ताची ॲडिक्ट आणि व्हायरस पुणे या 2 ओरिजिनल सिरीज रिलीज झालेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, स्टोरीटेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पासआउट आहेत, ज्यांनी तब्बल 7 भाषेत चित्रपट केले आहेत, ज्यांनी अवघ्या चौथ्याच चित्रपटात नॅशनल अवॉर्ड पटकावला
आणि त्याचबरोबर 5व्या चित्रपटात सुद्धा नॅशनल अवॉर्ड पटकावला. ज्यांनी 80हून जास्त फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, ज्यामध्ये आहे कैरी, हे राम, चांदनी बार, दम, देवराई, पेज 3, रंग दे बसंती, कॉर्पोरेट, वळू, दिल्ली 6, जेल, घाझी अटॅक, जंगली आणि नटरंग सारख्या उत्कृष्ट सिनेमामध्ये दर्जेदार अभिनय केलेला आहे. जे आहेत प्रेसिडेंट क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टचे. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही अशी संस्था आहे जिथे लहान मुलांना, गरीब मुलांना मोफत शिक्षण प्रदान केलं जातं. आणि नुसतं एवढंच नव्हे तर पर्यावरण क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान आहे. साताऱ्याच्या 24 एकर ओसाड जमिनीवर ज्यांनी हिरवाई पसरवून दाखवली. ही इज नन अदर दॅन इंडियाज फायनेस्ट ॲक्टर श्री अतुल कुलकर्णीजी. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. स्टोरी टेलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आणि हे आमचं भाग्य असं म्हणायला पाहिजे की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्यासाठी पुस्तक वाचताय आणि जे लोकांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत. आणि ह्या ऑडिओ बुकच्या क्षेत्रात तुमचं हे पहिलंच पदार्पण आहे का? हो, म्हणजे एवढी मोठी कादंबरी, एवढं मोठं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचतोय. छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या होत्या, पण इतकी मोठी कादंबरी, ती ही इतकी महत्त्वाची कादंबरी, इतक्या महत्त्वाचा इतका जो लेखक आहे R.K. नारायण, त्यांची कादंबरी, हे पहिल्यांदाच करतोय. ओके. म्हणजे R.K. नारायण यांनी लिहिलेलं द इंग्लिश टीचर हे इंग्लिशमध्ये मुळात लिहिलेलं पुस्तक, अनुवाद झालाय मराठीमध्ये, ते तुम्ही वाचलं. बरोबर. आणि ओव्हरऑल ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला म्हणजे काय फील आला तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत होतात? हे पुस्तक मी आधी वाचलं नव्हतं. या निमित्तानं मी त्यांची ही कादंबरी वाचली. मी इतर त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या, पण मी असं म्हणेन की ही R.K. नारायण आपल्याला मालगुडी डेज वरून माहिती आहे. त्याचं आपण पाहिलेलं आहे टेलिव्हिजनवरती, ते वाचलेलं आहे. तर त्यांचं लिखाण ही त्यांची सुरुवातीच्या काही कादंबऱ्यांपैकी एक कादंबरी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बीजं दिसतात. मालगुडी डेजमधली जी काही पात्र म्हणा किंवा त्याचे गाव आहे, त्याचे वर्णन आहे, त्याची तुम्हाला बीजं दिसतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कादंबरी ह्या प्रकाराचा एक आवाका असतो. तो कथेपेक्षा किंवा लघुकथेपेक्षा, दीर्घकथेपेक्षा हा मोठा असतो तो आवाका कादंबरीचा. आणि वेगवेगळ्या पैलूंना ती कादंबरी भिडते, किंवा ती एका पैलूबद्दल जरी बोलत असली तरी ती वेगवेगळ्या बाजूनी त्या पैलूला भिडते. R.K. नारायणांची ही जी कादंबरी आहे द इंग्लिश टीचर, ती त्या माणसाबद्दल जरी असली, जो इंग्लिश टीचर आहे, जो प्रोफेसर आहे इंग्लिशचा, तरीसुद्धा एक गोष्ट आहे जी कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट निश्चित आहे, आणि ती एकच गोष्ट निश्चित आहे, आणि ती म्हणजे मृत्यू. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वर खाली होऊ शकतात, त्या टेम्पररी असू शकतात, पण एकच निश्चित गोष्ट आहे जी मृत्यू. आणि त्याच्याबद्दल खूप काय म्हणूया, आपल्या प्रत्येकाला एक उत्सुकता असते, गूढ असतं, भीती असते, अनेक प्रकार असतात. R.K. नारायण यांची खासियत ही आहे की या विषयाला त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं ॲप्रोच केलं आहे या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून, की तुम्हाला एक पद्धतीचं गूढ तर वाटतच असतं त्या प्रकाराबद्दल, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती कहाणी फुलवत नेली आहे आणि हळूच त्या विषयाला हात घातला आहे, आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ते एक्सप्लोर करायला लागतात की काय आहे नेमकं हे. मग नंतर काय असतं, आपलं माणूस समजा एखादा गेलं तर त्या एखादं जे गेलेलं माणूस असतं त्याच्याशी आपल्याला जर बोलावंसारखं जेव्हा वाटत असतं, ते आपल्या आयुष्यात असावं, तसंच राहावं असं जेव्हा वाटत असतं, त्यावेळेला काय काय आपली मानसिक अवस्था होते. आणि हे मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अगदी त्या प्रोफेसरची लहान मुलगी आहे, 3-4 वर्षाची, आई आहे खूप म्हातारी, एक वेगळाच शिक्षक आहे. तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून, आणि स्वतः इंग्लिश टीचर ऑफकोर्स, त्यांनी हा विषय इतका उत्कृष्ट खुलवलेला आहे
आणि मला स्वतःला या विषयीचं काय म्हणूया एक आकर्षण आहे किंवा या विषयीचा थोडा अभ्यास आहे असं म्हणूया आपण, फिलॉसॉफिकल लेवलवरती म्हणतोय. त्याचा मला असं वाटतं की एक पाऊल पुढे माझ्या आकलनामध्ये गेलेलो आहे मी या कादंबरीच्या वाचनामुळे. खूप महत्त्वाची कादंबरी आहे असं मला वाटतं. जुनी कादंबरी आहे, जी लोक ऐकतील त्यांना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की आर के नारायणांची कादंबरी आहे, खूप जुनी कादंबरी आहे. त्यामुळे त्यातलं वातावरण असेल, त्यातले शब्द असतील किंवा ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते असेल, हे आपल्याला थोडं त्या काळात घेऊन जाईल आणि त्या पद्धतीने आपल्याला ते ऐकायला लागेल. ती आजची भाषा नाही, हे मला असं वाटतं ऐकणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आणि त्याचा अनुवाद जो असतो तो कसा केलेला आहे? मला असं वाटतं की खूप प्रामाणिक राहून हा अनुवाद केलेला आहे. मी आत्ता जसं म्हणालो तसं त्यावेळची जी काही भाषा होती, त्यावेळचं ज्या इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, त्यावेळची जी मराठी असेल ती गृहीत धरून मला वाटतं की अनुवाद केलेला आहे त्याचा. आणि त्यामुळे ती लिखित भाषा वाटेल बऱ्याच वेळेला. आत्ता आपण आधुनिक ह्याच्यामध्ये कसं करतो, ती जास्त बोली करतो. लिहित जरी असलो तरी ती जास्त बोली करायला जातो आपण. तसं ते नाही आहे, ती लिखित भाषा आहे. आणि वाचताना मी प्रयत्न हा केला आहे की ते तसंच राहावं. ओके. सर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पास आउट ते आत्तापर्यंत तुम्ही विविध भूमिका केल्या. तुमचा एक ओव्हरऑल प्रवास कसा होता? एका शब्दात समाधानकारक. कारण मी सोलापुरात होतो, अजिबात आमच्या घरामध्ये काही कला किंवा नाटक असा काहीच गंध नव्हता, काहीच हे नव्हतं. त्यामुळे मी अचानक मला ह्याची गोडी लागली आणि मी या क्षेत्रात आलो. मी आलो त्यावेळेला मराठी व्यावसायिक नाटक सोडून काहीच नव्हतं बघायला गेलं तर. म्हणजे टेलिव्हिजन फारसा नव्हता, मराठी सिनेमा त्यावेळेला फार बनत नव्हता, हिंदी सिनेमा अप्राप्य वाटत होता, तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे असं वाटत नव्हतं. तर इतकं काय म्हणूया एक लिमिटेड स्वप्न घेऊन मी आलो होतो की मराठी व्यावसायिक नाटकात आपण काम करायची संधी बघूया असं करून. आणि त्याची तयारी म्हणून मी NSDला गेलो, तिथे 3 वर्ष राहिलो, परत आलो. तर तिथपासून आत्तापर्यंत बघताना असं मला वाटतं की माझ्या अपेक्षेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा मला पुष्कळ मिळालं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी एका शब्दात असं म्हणालो की हे मी समाधानकारक प्रवास आहे माझा. ओके, दॅट इज व्हेरी हंबल. असं नाही आहे की तुमच्या लायकीपेक्षा कमी किंवा जास्त. इनफॅक्ट यू हॅव गिव्हन अस अ लॉट अँड लॉट ऑफ थिंग्स विच वी लर्न ॲज न्यू कमर्स. सर, ऑडिओ बुक हे क्षेत्र, म्हणजे तुम्ही पहिलं पुस्तक ऑडिओ बुकसाठी वाचताय, म्हणजे ऑडिओ बुक जॉनरसाठी वाचताय. ह्याचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पुस्तक आपण वाचतो ना, ऐकत तर नाही. मग हे पुस्तक ऐकण्याचा जो हा कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का मी तुम्हाला सांगतो, कारण वेगवेगळ्या प्रकारे ह्या प्रश्नाशी भिडण्याचा सध्या प्रयत्न करतोय आपण. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ह्यासाठी की ही जी काय एक गेल्या 15-20 वर्षाचा काळ आहे, साधारणपणे गेल्या 10-15 वर्षाचा एस्पेशली, यामध्ये ज्या पिढ्या वाढत आहेत, मग त्या जुन्या असतील किंवा नवीन असतील, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात एक टेक्नॉलॉजिकल चेंज बघतायत. तंत्राच्या दृष्टीने जे काही चमत्कार घडत आहेत आणि इतक्या वेगाने ते घडत आहेत, तो खूप महत्त्वाचा आहे की खूप वेगाने खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे कल कसा असतो साधारणपणे माणसाचा, की जुनं ते सोनं असा थोडासा कल असतो की हां ते बरं होतं. खूप वेळेला तुम्ही ऐकलं असेल किंवा मीही ऐकतो की ते पुस्तकाचा गंध, आपण पुस्तक हातात घेतलं की त्याचा वास, त्या पुस्तकाचा स्पर्श वगैरे वगैरे, खूप आपण भावनिक होतो त्या बाबतीत. माझं स्वतःचं असं मत आहे की अशा भावनांमध्ये अडकून नवीन तंत्र तुम्हाला जे ऑफर करतंय ते नाकारणं चूक आहे. कारण फक्त तंत्र बदलतंय असं नाही, तुमचं आयुष्य बदलतंय. तुम्ही ज्या पद्धतीने जगताय ते बदलतंय. उदाहरणार्थ काय, पूर्वी तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसला जायला किती वेळ लागायचा, आता किती वेळ लागतो. हां, आता तुम्ही पूर्वी कदाचित ट्रेननी जात असाल, बसनी जात असाल, आता तुम्ही म्हणता की नाही मी माझ्या गाडीतनं जाईन किंवा काय कार पूल करून आपण जाऊ वगैरे वगैरे. आता ते तुमचं अंतर वाढलंय.
दरवेळेला तुम्ही काय FM ऐकत बसाल वगैरे असं नाही आहे. मग तुमची दुसऱ्या बाजूला तक्रार काय असते की वाचायला वेळ मिळत नाही. हां, आता आपल्या असं लक्षात येईल की असे अनेक आपल्या दिवसातले वेळा असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाचण्याऐवजी ऐकणं हे फार सोपं जातं, चांगलं जातं. आणि तो वेळ तुमच्यापाशी असतो की जेव्हा वेळ तर आहे पण वाचता तर येत नाही. पण अशा वेळेला अशा काही साहित्यकृती आहेत की ज्या तुम्ही ऐकू शकाल, तर हा खूप उत्तम डिव्हाइस आहे असं मला वाटतं. आणि हे मी वाचलं म्हणून बोलत नाही आहे, तर मी ऑडिओ बुक्सचं ॲप माझ्याकडे अनेक वर्षांपासून आहे आणि मी अनेक कादंबऱ्या ऐकतो इंग्रजी वगैरे त्याच्यावरती. आणि मला नेहमी मराठीच्या बाबतीत असं वाटलेलं आहे की आपल्याकडे इतकं विपुल साहित्य उपलब्ध आहे, इतक्या छान मोठमोठ्या कादंबऱ्या आहेत. आणि स्टोरीटेलचं खरंच कौतुक आहे की त्या आता इंग्लिश टीचर ही काय म्हणजे R.K. नारायणांची कादंबरी जी अनुवादित आहे ही शोधून काढून ती उपलब्ध करून देणं मला असं वाटतं की फार मोठं काम आहे. आणि आजच्या श्रोत्यांनी, वाचकांनी, प्रेक्षकांनी हा डोक्यामध्ये एक शिफ्ट केला पाहिजे गेअर की नाही, ही टेक्नॉलॉजी बदलती आहे. उदाहरणार्थ किंडल जे आहे किंवा इतर जे इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये तुम्हाला जे वाचता येतं, अख्खी लायब्ररी तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता. एका वेळेला तुम्ही जर 4 पुस्तकं वाचत असाल तर 4 पुस्तकं तुम्हाला वेगवेगळी कॅरी करायची गरज नाही आहे. तर तुमच्या टॅबवरती, तुमच्या ॲपवरती तुम्ही अख्खी लायब्ररी घेऊन जाऊ शकता. तर अशा हे जे काय नवीन तंत्र जे आहे ते पुढंच जाणार आहे. तुमची प्रादेशिक भाषा म्हणून तुम्हाला मागे राहून चालणार नाही. तुम्हाला त्या तंत्राच्या बरोबरीनं जावं लागणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही ऑडिओ बुक ही जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे. हे भविष्य आहे, हे फ्युचर आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्या डोक्यात जसा एक गिअर शिफ्ट केला पाहिजे, तसं स्टोरीटेलसारखी जी माध्यमं आहेत त्यांनी सुद्धा मला असं वाटतं की जास्तीत जास्त जे करतातच आहेत ते सगळ्या प्रादेशिक भाषांना महत्त्व देऊन ते करतायत, पण ते आणखीन आलं पाहिजे. लेखकांना आणि प्रकाशकांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही प्लीज ह्या गोष्टीला परवानगी द्या स्टोरीटेलसारख्या ॲपना, की तुम्ही त्याच्यामध्ये फार अडवणूक करू नका. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं आली पाहिजेत. त्यामुळे ह्या ज्या लिगॅलिटीज आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. आणि अख्खं मराठी साहित्य हे इलेक्ट्रॉनिक जे काही आपली माध्यमं आहेत, ऑडिओ बुक असेल किंवा वाचनाचं इलेक्ट्रॉनिक साधन असेल, त्याच्यावरती आले पाहिजेत. आणि भाषेचा संस्कार, लहान मुलं, नवीन पिढी, ह्याच्यासाठी काय वाटतं तुम्हाला की हाऊ इम्पॉर्टंट दिस इज? काय माहिती आहे, जी लोक परदेशी राहतात, ज्यांची मुलं परदेशी वाढत आहेत, इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत, त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे असं वाटतं तुम्हाला? काय आहे ना की त्याच्यामध्ये एका अभ्यासक्रमासारखं त्याला बघायला लागेल. तुम्ही नुसतीच पुस्तकं रेकॉर्ड केली आणि ती तिथल्या लोकांनी ऐकली आणि त्यांचे मराठीचे आपण ज्याला संस्कार असं म्हणतो ते झाले, तसं होणार नाही. काय आहे की असं आता वातावरण असं आहे की लहान मुलांच्या वातावरणामध्ये इतर अनेक भाषा आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमामध्ये जात असतील तर इंग्रजी माध्यम त्यांच्या वातावरणात आहे. घरी पालकांशी ते बऱ्यापैकी इंग्रजी बोलत असतात. बऱ्याच घरांमध्ये पालक हे वेगवेगळ्या प्रदेशातले असतात, त्यामुळे ते त्यांच्या मातृभाषेत बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. तर भाषा ही वातावरणाचा भाग असते लहान मुलांच्या. तर तुम्हाला त्यांच्या वातावरणात जर मराठी घालायची असेल तर तुम्हाला एका रेग्युलर म्हणजे एज्युकेशनिस्ट जे आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्हाला एक अभ्यासक्रम बनवायला लागेल की पहिल्यांदा त्यांना काय ऐकवायचं जेणेकरून त्यांना इंटरेस्ट वाटेल. तुम्ही डायरेक्ट त्यांना कादंबऱ्या ऐकायला दिल्यात तर त्यांना इंटरेस्ट वाटणार नाही, कारण ते वातावरण त्यांचं नाही, ती भाषा त्यांची नाही आहे, त्यांच्या वातावरणातली नाही आहे. त्यांना कदाचित मराठी नुसती घरात बोलून माहिती असेल, पण घरात बोलणं म्हणजे वातावरणात असणं नव्हे. वातावरणात असणं याचा अर्थ फक्त कुटुंब नाही, कुटुंबाच्या बाहेर शिक्षणामध्ये इतर तुमच्या जे काही एक्सपोजर आहे त्याच्यामध्ये ती भाषा असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे फक्त घरात मराठी बोलली जाते हे सफिशियंट नाही. एस्पेशली हे परदेशी राहणाऱ्या लोकांनी जास्त लक्षात ठेवलं पाहिजे की वातावरणात भाषा असणं गरजेचं आहे. आणि जर ती नसेल तर तुम्हाला ती हळूहळू त्याचं वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे ती भाषा समजून घेण्यासाठी. आणि निर्माण केलं गेलं पाहिजे म्हणजे काय की सणवार केले म्हणजे वातावरण निर्माण होतं असं नाही.
धर्माचा आणि देवाचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही, ह्याचा एक्सपोजरशी संबंध आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला स्कोप आहे स्टोरीटेलसारख्या ॲपला, की त्यांनी काही जे काही शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांना कन्सल्ट करून त्यांनी एक छानसा जर अभ्यासक्रम बनवला अशा मुलांसाठी, की पहिल्यांदी हे वाचूया, हे ऐकूया, मग हे ऐकूया, त्याच्याबरोबर एखादी कॉमेंट्री असेल, असं करत करत जर त्याचा एक अभ्यासक्रम केला, ज्याला उतरंड म्हणतो आपण, त्या पद्धतीने की आधी हे मग हे मग हे मग हे असं, तर अशा पद्धतीने जर एखादं पॅकेज बाहेर काढलं तर मला असं वाटतं की त्याचा जास्त उपयोग तर होईलच, पण त्यांच्या इतर कादंबऱ्यांसाठी, इतर ऑडिओ बुकसाठी ते एक चांगला श्रोतावर्ग त्यातनं तयार करू शकतील. लवली, सुपर. हे आम्ही म्हणजे तुम्ही हे जे आम्हाला आत्ता सांगितलं आहे त्याच्यावर नक्की नक्की विचार करू आम्ही, आणि दिस इज अ ब्युटिफुल टिप. नक्की. आणि यासाठी म्हणजे क्वेस्ट, आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात, पण क्वेस्टमध्ये शिक्षणतज्ज्ञ आहेत आमच्या, तर कधी लागलं तर जरूर संपर्क साधा माझ्याशी, मी त्यांच्याशी तुमची नक्की गाठ घालेन. येस सर, 100%. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विविध चित्रपटांमध्ये कामं केली, विविध भूमिका केल्या, मग चांदनी बार असो किंवा दममधला खलनायक असो किंवा हे राम मधला प्रोवोकिंग कॅरेक्टर असो, तुम्ही काय पद्धतीने तयारी करता जेव्हा एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी तुम्ही रेडी होता आणि जेव्हा फेस करता कॅमेराला आणि ॲक्ट करता? हाऊ डू यू प्रिपेअर? खरं सांगायचं तर त्याचं म्हणजे एक असं उत्तर नाही आहे, विविध कारणांमुळे. एक तर असतं की तुमची स्क्रिप्ट काय आहे आणि स्क्रिप्टमध्ये माहिती काय आहे, तो एक खूप मोठा फीडबॅक असतो ॲक्टरसाठी. आणि ते माझं असं मत आहे की ते आणि तुमचा डिरेक्टर हे तुम्हाला सांगतात की काय पद्धतीने तयारी कर, कुठला त्यातला भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते स्क्रिप्ट गणित बदलतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तुम्ही सुद्धा माणूस म्हणून खूप बदलत असता. तुम्ही नट आहात बरोबर, पण एक माणूस म्हणून तुम्ही वेगवेगळा अनुभव घेत असता. एक नट म्हणून तुम्ही जास्त अनुभवी होत असता. आणि त्यामुळे ॲप्रोच होण्याचा तुमचा मार्गसुद्धा बदलत जातो. म्हणजे अगदी सुरुवातीला समजा मी पहिला सिनेमा केला असेल, त्यावेळची माझी तयारी जी काय असेल त्याच्यापेक्षा आता माझ्याकडे स्क्रिप्ट आलं, समजा तेच स्क्रिप्ट आलं असं आपण धरून चालू, तर माझी तयारी करण्याची पद्धत वेगळी असेल, त्याचा ॲप्रोच वेगळा असेल. त्यामुळे ह्याचं एक ठोस असं उत्तर नाही आहे. पण अगदीच सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जे स्क्रिप्ट आहे तुमचं, ते तुमचं ज्याला बायबल म्हणतो आपण ते आहे. ते तुम्ही जितक्या जास्तीत जास्त वेळेला वाचाल, समजून घ्याल आणि त्याच्याबरोबर जितका वेळ घालवाल. मी नेहमी असं म्हणतो की आपण कुटुंबाला वेळ देणं, असा जो एक आपल्याकडे टर्म आहे की तुम्ही कुटुंबाला किती वेळ देता, तसं मला असं वाटतं की तुमच्या स्क्रिप्टला आणि कॅरेक्टरला तुम्ही वेळ दिला पाहिजे, त्याच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. आणि तो वेळ घालवणं म्हणजे काय, तर वाचन हा एक भाग झाला, पण तुम्ही जितक्या वेळेला जास्त वाचाल तितक्या वेळेला तुम्ही इतर काही प्रवास करत असाल, इतर काही गोष्टी करत असाल, तर ते पात्र, ती गोष्ट, ते स्क्रिप्ट तुमच्या मनात राहणं, बॅक ऑफ द माइंड राहणं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्या अर्थाने मी वेळ देणं असं म्हणतोय. तर ते अर्थातच तुमच्याकडे कधी स्क्रिप्ट येते, तुम्ही कधी शूट करताय, हे काही हातात नसतं नटाच्या प्रत्येक वेळेला. नवीन लोकांना तर तेवढा वेळ पण नाही मिळत. पण मला असं वाटतं की तो काढावा लागेल. म्हणजे आपापल्या, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, तुमची काय पोझिशन आहे त्याच्यावरती तुमच्याकडे ते कधी स्क्रिप्ट आलं, तुम्ही डिक्टेट करू शकताय का, हे सगळे भाग अवलंबून असतात. पण दॅट इज गिव्हन. आता काय करणार आहात, है ना? आता तुम्ही नवीन आहात, तुम्हाला आता लगेच 2 दिवसात तयारी करून उतरायचं आहे असं म्हटलं, तर मग आता तुम्ही त्या 2 दिवसाला क्रंच करून कसा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यातनं आउटपुट काढू शकाल, हेच तुम्हाला, तेच मी म्हणतोय की माझा पहिला सिनेमाची तयारी आणि आताची तयारी, ह्याच्यामध्ये हे सगळे फॅक्टर्स आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की त्या पद्धतीने त्याच्यात बदल जे होतात त्याला त्या पद्धतीने अप्रोच करणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक ठोस पद्धत ठरवून तसंच हट्टानी करत राहणं हे नाही. आणि हे झालं कॅमेरा फेसिंग. सिमिलरली जेव्हा पुस्तक तुम्ही आता वाचताय तेव्हा तुम्ही तयारी केली होतीत का? आणि माईक फेस करणं आणि कॅमेरा फेस करणं काय फरक आहे? आणि पुस्तक वाचताना तुम्ही काय तयारी करता? एकतर अर्थातच मी जे स्क्रिप्टच्या बाबतीत म्हणालो तेच कादंबरीच्या बाबतीत केलं की ती अनेक वेळेला वाचली,
पूर्ण वाचली, पूर्ण 2दा वाचली, मग मधले काही पार्ट्स वाचले, कारण ती कॅरेक्टर्स डोक्यामध्ये असावी, त्याचा कंटेंट डोक्यामध्ये असावा, ती जास्त नीट समजून घ्यावी या अर्थाने. त्याच्याबरोबर परत वेळ घालवणं हा भाग केला. दुसरा खूप महत्त्वाचा भाग असतो तो टेक्निकल, की आता वाचनाचे लाखो प्रकार आहेत, की मी एखादी कादंबरी कशी वाचणार आहे ह्याचे लाखो प्रकार आहेत. तर मला ठरवायला लागेल की मी कशा पद्धतीने अप्रोच करणार आहे. टेक्निकली म्हणतोय मी, म्हणजे काय, मला असं म्हणायचं आहे की समजा वेगवेगळी पात्र आहेत, तर मी आता नभोनाट्य करणार आहे का त्याचं, की मी प्रत्येक पात्र काहीतरी वेगवेगळं करून मी त्याचं वेगवेगळे आवाज काढून हे करून असं करणार आहे का मी फक्त एवढं जाणवून देणार आहे की मी वाचतोय कादंबरी, समजा 2 पात्रांचा संवाद आहे, तर ती 2 पात्र बोलतायत एवढं कळलं तर बास आहे. लक्षात आलं? तर हा माझा डिसिजन आहे म्हणजे वाचतानाचा. तर मला असं वाटतं की पुस्तक वाचताना एक ट्रॅप असण्याची शक्यता आहे. नट म्हणून तुम्हाला मोह काय होतो की प्रत्येक पात्र मी आता वेगवेगळं काहीतरी करेन आणि तसं मी वाचेन, परफॉर्म करेन. बरं, ह्याच्यामध्ये तुमचा अशी पंचायत असते की तुमचा फक्त आवाज असतो, तुमचा काही वेशभूषा आणि इतर काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही आवाजामध्ये आणता मला ते विचार करताना असं वाटलं की मी कॅरिकेचर तर करणार नाही ना, कॅरेक्टर न करता कॅरिकेचर्स तर होणार नाहीत ना. त्यामुळे मला असं वाटलं की एवढी प्रचंड पात्र आहेत त्याच्यामध्ये, आणि मग नरेटर आहे स्वतः, की जो नरेटरच एक पात्र आहे त्याच्यामध्ये, तोच स्वतः त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे असं आपण म्हणूया, तो स्वतःची गोष्ट सांगतोय, मी असं पात्र आहे त्याच्यामध्ये. तर असं सगळं असताना मी असं ठरवलं की मी उगाचच ती आवाजातनं पात्र वेगवेगळी उभी करायला जाणार नाही. मी वाचताना नक्की प्रेक्षकांना, म्हणजे जे कोणी श्रोते आहेत त्यांना ऐकताना सोपं जावं हे 100% बघेन. की असं 2 पात्रांचा संवाद चालू असेल तर एका पात्राचं बोलून संपलं, आणि लिहिताना कसं असतं त्याच्यात अवतरण चिन्ह असतात, बोलताना ते काही नसतं, ते मला आवाजातनं आणायला लागेल, ते माझ्या मॉड्युलेशनमधनं आणायला लागेल. तर तेवढं मी करेन, पण मी मुद्दाम कॅरेक्टर म्हणून वेगळं उभं करणार नाही असं मी ठरवलं. आणि ते ऐकतानाही सोपं जायला पाहिजे. मी जितक्या कोलांट्या उड्या मारेन, मी जितकं त्याच्यात काहीतरी क्राफ्ट आणायला जाईन, तितकं लोकांना अवघड जाईल ते समजून घेणं. महत्त्वाचं काय आहे, कादंबरीचा कंटेंट महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं काय आहे, कादंबरीकार तुम्हाला सांगू काय पाहतोय ह्या पात्रांच्या माध्यमातनं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पोचवणं हे माझं काम आहे पुस्तक वाचताना. वेगवेगळी पात्र फक्त उभी करणं हे माझं काम नाही आहे, म्हणजे ते सेकंडरी आहे असं आपण म्हणूया. तर हा विचार करून मी त्याला भिडलो ते वाचताना. आणि एक गोष्ट मला अगदी सांगावीशी वाटते, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती, की मी इतकं सगळं केलं, कादंबरी वाचली 2-3दा हे ते वगैरे, मी जे मला सांगितली तयारी केली, पण मी प्रत्यक्ष मोठ्यांदा जेव्हा अख्खी कादंबरी वाचत होतो तेव्हा ज्या पद्धतीने मला ती नव्याने कळली कादंबरी, मला वैयक्तिकरित्या तो माझा खूप मोठा फायदा वाटतो. आता मी परत अख्खं पुस्तक असं मोठ्यांदा आणि कुणाला तरी गोष्ट सांगायची आहे म्हणून कधी वाचेन मला माहिती नाही, पण हा जो अनुभव होता की एक अख्खी कादंबरीच्या कादंबरी तुम्ही कुणाला तरी वाचून दाखवताय, आणि तेही अशा माध्यमातून जेव्हा तुम्ही एकटे बसलाय, समोर प्रेक्षक वगैरे नाही आहेत, श्रोते नाही आहेत, तुम्ही फक्त एकटे वाचताय इमॅजिन करून, मला असं वाटतं की मला एक वेगळा पैलू कळला ह्याच्यातनं वाचनाचा, की तुम्ही मोठ्यांदी जेव्हा वाचता आणि अख्खं वाचता आणि कोणाला तरी समजवण्याच्या किंवा सांगण्याच्या दृष्टिकोनातनं वाचता, त्यावेळेला तुम्हाला स्वतःला एका वेगळ्याच पद्धतीनं ते मटेरियल कळायला लागतं. हा एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. करेक्ट. आणि हे पुस्तक करत असताना तर जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये खूप कॅरेक्टर्स होती, कुठलं असं कॅरेक्टर तुम्हाला वाटलं की वेगळं आहे आणि हे थोडंसं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, हे कॅरेक्टर, ह्या कॅरेक्टरचं पैलू पकडून त्याला एनॅक्ट करणं किंवा वाचताना त्या कॅरेक्टरसारखं बोलणं, असं कुठलं कॅरेक्टर होतं? बोलणं वगैरे असं म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तसं की मी तसा फार करण्याचा प्रयत्न केला नाही, पण नॅरेटर जो आहे मुख्य, त्याच्याच माध्यमातनं आपल्याला कादंबरी सांगतोय, गोष्ट सांगतोय लेखक एकीकडे, आणि दुसरीकडे त्याच माध्यमातनं, त्याच पात्राच्या माध्यमातनं तुम्हाला त्याला जे म्हणायचं आहे कादंबरीतनं ते सांगतोय.
तर त्यामुळे मला ते पात्र अत्यंत महत्त्वाचं, कारण ते पिव्हटल पात्र आहे, तो नरेटर आहे, तो कादंबरी तो लिहितोय, स्वतःची गोष्ट लिहितोय तो माणूस. तर त्यामुळे तो जो इंग्लिश टीचर आहे तोच मला खूप महत्त्वाचं पात्र वाटलं वाचताना. आणि त्याला जे म्हणायचं आहे ते पोचवणं ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी वाटली, कारण तो लेखक आहे, ते आर के नारायण आहेत असं आपण म्हणूया. त्या कादंबरीच्या पुरते ते पात्र ते आहेत असं आपण म्हणूया. तर ते पात्र मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. ओके. आणि हे आर के नारायण द इंग्लिश टीचर हे तर तुम्ही सिलेक्ट केलंच, ह्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली कादंबरी आहे किंवा कुठले लेखक आहेत ज्यांचं लिखाण, ज्यांच्या कादंबऱ्या तुम्हाला खूप आवडल्या आहेत, आय मीन विच आर क्लोज टू युअर हार्ट, विच आर अकॉर्डिंग टू यू आर वन ऑफ द फायनेस्ट रायटिंग, विच आर दोज? तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल तर तुम्ही मला जेव्हा लिस्ट पाठवली होती पहिल्यांदा पुस्तकांची, त्यावेळेला त्याच्यात खूप पॉप्युलर पुस्तकं होती. मी त्यातलं एकही पुस्तक सिलेक्ट नाही केलं. मी म्हटलं की मला ही पॉप्युलर पुस्तकं नको आहेत, मला आणखीन काय तुमच्याकडे, आणखीन काय ते सांगा. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आर के नारायण हा खूप महत्त्वाचा लेखक आहे, पण ते मुळात इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलं आणि इतर मला वाटतं तमिळमध्ये काही लिहिलं, तर त्याच्यामुळे आपल्या मराठी ह्याच्यामध्ये ते फारसं आपल्याला माहिती नाही आहे म्हणा, किंवा आहे काय माहिती आहे मालगुडी डेज एवढंच, आणि ते सुद्धा का माहिती आहे, टेलिव्हिजनमुळे माहिती आहे. तर मला असं वाटलं की हा फार महत्त्वाचं लिखाण करणारा माणूस आहे आणि ह्याचं लिखाण पोचवलं पाहिजे आपण. त्यामुळे मी त्या सगळ्या ज्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या होत्या मराठीत त्या नाही म्हणालो, मी म्हटलं की मी हे वाचेन. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला असं काहीतरी वाचायला आवडेल, ह्या पद्धतीचं लिखाण की जे महत्त्वाचं लिखाण आहे, की जे ओरिजिनल मराठीत नाही आहे आणि त्यामुळे नीट वाचलं गेलं नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुवादित आहे, ते वाचूया. मग ते देशातलं असेल, ते परदेशातलं असेल, कुठलंही असेल, परंतु ते साहित्य पोचवणं की जास्त पॉप्युलर नाही आहे ते पोचवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. एक माझी प्रचंड इच्छा आहे की जे मराठी श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे ते म्हणजे युवल नोहा हरारीचं जे काही लिखाण आहे ते पोचलं पाहिजे. आणि मी सतत माझ्या फेसबुकवरनं आणि ट्विटरवरनं सतत त्याच्याबद्दल लिहित असतो. सुदैवानी त्याची 3ही पुस्तकं आता मराठीत आलेली आहेत आणि माझी अशी तीव्र इच्छा आहे की त्याचं लिखाण जर मी वाचू शकलो 3ही पुस्तकं, निदान पहिली 2 पुस्तकं तरी, तर ती खूप महत्त्वाची पुस्तकं आहेत. एक सेपियन्स आपल्याला माहिती, सेपियन्स आहे आणि होमोडियस नावाचं त्याचं दुसरं पुस्तक आहे आणि 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी नावाचं तिसरं पुस्तक आहे. तिन्ही अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आहेत. सुदैवानी 3ही मराठीमध्ये अनुवादित झालेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या क्रमानं सेपियन्स, होमोडियस आणि मग 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी ही 3 पुस्तकं वाचण्याची माझी तीव्र इच्छा आहे. आणि ते जर होऊ शकलं स्टोरीटेलच्या माध्यमातून तर मला असं वाटतं की फार महत्त्वाचं काम. आणि तुम्ही जे आत्ता म्हणताय ना की पुढची पिढी जे समजा इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत पण काय म्हणूया त्याला अर्धवट माझ्यासारखं, आता मी अर्धा इंग्लिशमध्ये आणि अर्धा मराठीत शिकलो, तर मी इंग्लिश वाचण्यात फारसं कम्फर्टेबल नाही आहे. जरी मला येत असलं तरी मी मराठी वाचण्यामध्ये जास्त कम्फर्टेबल आहे, इतकी वर्ष होऊन सुद्धा. हिंदीसुद्धा, करेक्ट. तर अशा वेळेला मला मराठी वाचण्यापेक्षा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की वाचणं आणि ऐकणं ह्याच्यात फरक काय आहे. तर वाचायला तुम्ही त्या माध्यमातून शिक्षण घेतलेलं असेल, तुम्हाला सतत सवय असेल रोज पेपर वाचण्याची मराठी, तर तुम्हाला पुस्तक कादंबरी वाचणं आणि ते सुद्धा अशा पद्धतीची पुस्तकं वाचणं सोपं जातं. माझी भाची आहे, उत्कृष्ट मराठी बोलते ती आणि तिला समजतं. तिला वाचायला भयंकर कंटाळा येतो मराठी. म्हणजे तुम्ही तिचं मराठी ऐकायला लागलात तर तुम्हाला वाटणारही नाही की ती इंग्लिश माध्यमातली आहे म्हणून. आणि फ्रेंच अत्यंत उत्तम तिचं प्रभुत्व आहे, पण मराठी वाच म्हटलं की तिला ती अर्ध्या पानाच्या वर वाचू शकत नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषा म्हणजे सगळं एकत्र आलं असं होत नाही. वाचणं हे वेगळं स्किल आहे, त्याची वेगळी प्रॅक्टिस लागते लहानपणापासून. आणि तुम्ही 6 वर्षाचे असायच्या आधीपासून तुम्हाला ते लागतं, नंतर पिकअप करणं फार अवघड असतं. मग तुम्ही अशा प्रेक्षकासाठी जर महत्त्वाचा विषय पोचवायचा असेल
तर तुम्ही काय, तर मला असं वाटतं की ऑडिओ बुक हे सेपियनसारख्या पुस्तकाला, होमोडियससारख्या अशा अनेक जी पुस्तकं आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं माध्यम आहे. कारण हे जड वाचणं मराठी माध्यमात शिकलेली, म्हणजे मी नावं घेत नाही, पण आमच्या क्षेत्रामधली लोक आहेत ज्यांना मी हे रेकमेंड केलं ते 10 पानानंतर कंटाळतात वाचायला. मराठी माध्यमातली लोक मी तुम्हाला सांगतोय, कारण वाचायची सवय राहिली नाही आपल्याला. तेच जर ऐकायची सवय आपल्याला खूप आहे आता, मोबाईलमुळे म्हणा किंवा म्युझिकमुळे म्हणा किंवा पॉडकास्ट, या सगळ्यामुळे, पॉडकास्टमुळे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे महत्त्वाचं कार्य आहे. तर अगदी तुमच्या काय म्हणतात त्याला, ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या खाली जरी येत असेल तरी तुम्ही ही पुस्तकं जरूर आणली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि जर तुम्ही ती ठरवली तर मला जरूर सांगा, मी अगदी नक्की ती वाचेन मनापासून. तर श्रोते हो, आता आपण ऐकलंतच की अतुलजींनी जे पुस्तक वाचलंय आणि काय पद्धतीने तयारी केली त्यांनी. अतुलजींना आम्ही इतक्या लवकर सोडणार नाही आहोत, त्यांच्याकडनं अजून भरपूर पुस्तकं आम्ही वाचून घेणार आहोत. थँक्यू राहुल, थँक्यू. मला खूप मजा आली गप्पा मारायला, कारण मी हे जरूर सांगू इच्छितो की मला फार आजकाल मुलाखती द्यायला मजा येत नाही, कारण समोरच्याला ऐकण्यामध्ये फारशी त्याच्यात उत्सुकता नसते. पण आज तसं मला अजिबात वाटलं नाही, ऐकून घेण्याची खूप इच्छा वाटली आणि त्यामुळे मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नमस्कार मित्रहो. एक मोठा आणि लांब दिवस ज्याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या लोकांकडून ऐकलं. म्हणजे सकाळी आपण दिवसाची सुरुवात करताना किंवा विचार करताना गीतेपासून सुरुवात केली, मग आपण पर्सनल डेव्हलपमेंट विषयी बोललो, मग आपण लिखाणाविषयी बोललो की वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण कसं करतात आणि लोकांचे विचार. त्याच्यानंतर आपण नरेशन विषयी बोललो, ओरिजिनल्स विषयी बोललो आपण की ओरिजिनल्स कसं लिहायचं किंवा कसं काम करतं. आणि शेवटी आपण जे स्टोरी टेलर्स आहेत त्या स्टोरी टेलर्सच्या गप्पा आणि त्यांचे आवडते स्टोरी टेलर्स ह्यांच्याविषयी पण बोललो. तर हा आज करताना मला खूप आनंद होतो. म्हणजे आपण जी मागच्या 2 महिने झाले मेहनत घेतली होती, एवढा मोठा प्रोग्राम होईल असं सुरुवातीला डोक्यात नव्हतं. नाही, जेव्हा तू कल्पना सांगितलीस ना की असं आपण दिवसभर करूया किंवा ऐकू आनंदे दिन साजरा करूया, त्यावेळेला मला थोडंसं कल्पना होती की हे खूप मोठं होणार आहे आणि 25-26 एपिसोड्स करायचे. म्हणजे हे एका अर्थाने टेलिव्हिजनवरचं दर आठवड्याला म्हटलं तर 6 महिन्याचं काम झालं. पण हे सगळे जुळवून आणणं आणि आपल्याकडे जे सगळे सहभागी होणारे आहेत ते सगळे सुद्धा बिझी आहेत. त्या सगळ्यांनी प्रत्येकाने वेळ काढला आणि प्रत्येकाला जेव्हा मी कल्पना सांगत होतो की असं आम्ही एक दिवस साजरा करणार आहोत आणि ऐकण्याचा आनंद काय आहे हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे, तेव्हा उलट उत्साहाने ते सहभागी झाले आणि या सगळ्या शूटिंगमध्ये येऊन गप्पा मारल्या. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण होतो जेव्हा भालचंद्र नेमाडे म्हणाले की हो, मी गप्पा मारायला तयार आहे, आपण झूमवरती गप्पा मारू. त्यांच्याकडे जायचं का असा प्रश्न जेव्हा आला त्यावेळेला, तर फार छान अनुभव होता. 2 महिने कसे गेले कळलं नाही. आणि असे कार्यक्रम आपण वारंवार केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपले लेखक पण कुठे कुठे आहेत, म्हणजे कोणी नाशिकला आहे, कोणी शिर्डीला, कोणी अजून मुंबई, कुठे पुणे, पण ते सगळे पण आवर्जून आले. म्हणजे सगळं मनमाडहून आला ना सुमेध. तुझी काही आठवण चुकीत? नाही, मस्त. हे एक्साइटिंग होतं कारण आता आपण आपलं नेहमीचं ओरिजिनल आणि रिलीज आणि या गोष्टी चाललेल्या असतात. त्यावेळेस तुम्हाला प्रोसेस विषयी गप्पा नाही मारल्या जात, पण त्या निमित्ताने का होईना की त्याविषयी गप्पा मारल्या गेल्या. त्यामुळे असं खूप एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता पूर्णपणे. आणि त्यानिमित्ताने आपण पण थोडी तयारी केली की काय प्रश्न, म्हणजे आपण जी प्रोसेस करतो नॉर्मली ती इतकी वर्ष करून करून आता सेट झाली, पण नक्की त्याच्या मागे विचार काय, असं जेव्हा प्रश्न काढायला बसलो तेव्हा आम्ही पण थोडा विचार केला की काय प्रश्न विचारू शकतो ज्यातून लोकांना कळेल की आमची प्रोसेस काय. नाही, मला असं वाटतं की हा सोशल मीडिया मधला पण एखादा वेगळा प्रयोग असावा. म्हणजे संपूर्ण दिवसभर सकाळी 7:30 ते 10:30 सातत्याने एका विषयावरला धरून बोलणं होत आहे आणि ते पोचवलं जात आहे आणि लागोपाठ हे एपिसोड्स येत आहेत, आपण हे गप्पा मारतो आहोत. तर हे एक वेगळा प्रयोग असावा असं मला नक्की वाटतं. जरूर.
कारण की आपण जेव्हा सुरुवातीला बोललो होतो ऐकू आनंदे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं, आणि खूप जण होते की जे आपल्याला इन्क्लूड करायचे होते, जरी 26 झाले तरी आपण अजून करू शकलो असतो. आणि त्याच वेळेस कुठेतरी ठरवलं होतं की आपण अजून पुढे करणार आहेत, म्हणजे मे बी आपण छोटे स्पेशल करू किंवा मे बी अजून काय करू, अजून पुढे जग कसं जाईल किंवा पुढे आपण काय करू ते आत्ताच नाही सांगतायत. पण ही जी कल्पना आहे की जेव्हा आपण नुसतं स्टोरी टेल विषयी आपण बऱ्याच वेळा बोलतो आपण की आपल्या ऍपमध्ये काय किंवा काय यायला पाहिजे, पण मी म्हणेन की ह्यावेळेस प्रयत्न होता की स्टोरी टेलच्या पेक्षा बाहेर जाऊन की मराठी ऐकण्याचा आनंद आणि गोष्टी ऐकण्याचा आनंद जो आहे तर तो सेलिब्रेट करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि जसं तू म्हणला की खूप जण आहेत ह्याच्या मागे, जरी आपण आज 4 जण बसून बोलतोय तरी सगळ्यांनी वेळ काढला, सगळेजण आले, सगळेजण भेटले. ह्याच्यासोबतचे पूर्ण जी टेक्निकल टीम आहे, जे संतोष आहे, विनायक आहे, तर सगळ्यांनी जी मदत केली. आणि 2 महिन्यापूर्वी आपण विचार केला की नाही आपण काहीतरी करूयात, म्हणजे काहीतरी आता आहे एक्साइटिंग काहीतरी करूयात, आपल्यालाही मजा येईल, लोकांनाही मजा येईल. आणि ते लवकर लवकर मोठं झालं. म्हणजे तुला कल्पना होती, मला मी एवढी मोठी कल्पना नव्हती. पण आज करताना खूप आनंद होतोय. तुम्ही तिघांनी पण खूप मेहनत घेतली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. लोकांना विनंती आहे की तुम्ही जरूर कळवा की तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे आम्ही लक्ष देत पुढचे अजून चांगलं करायचा प्रयत्न करू. कारण की मी म्हणेन की आता स्टोरी टेल लॉन्च होऊन आता 3 वर्ष झाले, मराठीमध्ये आपण सिलेक्ट मराठी लॉन्च करून आता 3 महिने झाले, आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय आपल्याला. आणि तो प्रतिसाद दिलाय ते एकीकडे चांगलं आहे, आणि दुसरीकडे बघते आता आपल्याला विचार करायला लावतोय की फक्त बिझनेस नसतो, आणि आपला तर फक्त बिझनेस हा बिझनेस नाहीच आहे, कारण की आपण गोष्टींच्या क्षेत्रात काम करतो. तर हे आपण अजून मराठी गोष्टी कशा एन्जॉय कराव्यात, म्हणजे आता आपण मराठीमध्ये एक दुसरा प्रयोग करतोय फेब्रुवारीमध्ये सुट्टीत, त्याच्याविषयी थोडंसं सांगशील? हो, आपण खूप इंटरेस्टिंग प्रयोग करतोय, कारण मला असं वाटतं की मराठीमधल्या जे डायलेक्ट्स आहेत, टोन आहेत, ते प्रत्येकाचे वेगळे आहेत. आपण म्हणतो की दर 50 किलोमीटर नंतर भाषा बदलते, आणि असे आपण फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे आहे तर 8 महाराष्ट्रातले 8 वेगवेगळे टोन, कोकणी असेल, खानदेशी असेल, विदर्भी असेल, अशा 8 टोनमध्ये प्रियकरांनी आपल्या प्रियसीला किंवा प्रेयसीनी प्रियकराला लिहिलेलं प्रेमपत्र. अरे वा. तर आणि खास फेब्रुवारी महिना म्हणजे व्हॅलेंटाईन डे, आणि परत ते फर्स्ट टाइम पत्र लिहितायत तिला, बरोबर, त्यामुळे त्या भाषेची गंमत येईल, तर नंतर त्या पत्राची पण एक गंमत असेल. त्यामुळे असा आपण एक नवीन उपक्रम घेऊन येतो, आणि तो आपण व्हॅलेंटाईन डेला म्हणजे 1 किंवा 2 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत आपण तो एक पत्र आपण रिलीज करणार आहोत. वा. मार्च मध्ये तू काय ते करतेस? हो, मार्चमध्ये महिला दिन असतो 8 मार्चला, आणि स्टोरी टेलमध्ये आपण इतक्या महिला लेखिका आहेत, नंतर व्हिओ आर्टिस्ट आहेत, तर आम्हाला वाटलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण हा सेलिब्रेट करूया. तर आम्ही असं करतो की आम्ही 4 महिला निवडल्यात ज्यांनी काहीतरी अचीव केलं आयुष्यात, त्यांनी समाजाला एक वेगळी दृष्टी दिली आणि एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून आपलं स्थान सिद्ध केलंय. सो अशा महिलांसोबत आम्ही इंटरव्ह्यू करणार आहोत, पॉडकास्ट करणार आहोत, आणि त्यांना काय वाटतं आयुष्याबद्दल, त्यांच्या आठवणी, त्यांनी हा सगळा प्रवास कसा केला, कसं त्यांना जे पाहिजे होतं ते साध्य केलं, हे अशा इंटरेस्टिंग 4 महिलांसोबत आम्ही मार्चमध्ये येतोय. वा, 2021 ची सुरुवात एकदम छान खरं. प्रसाद, तुझे काही रिफ्लेक्शन्स ह्या सगळ्या प्रोसेस विषयी? नाही, मला स्वतःला हा संपूर्ण दिवस आपण साजरा केला हे खूप आवडलं. म्हणजे हे काय आपण वेगवेगळे सेगमेंट करून वर्षभर चालवू शकलो असतो, तसं करू पण देखील कदाचित पुढे, पण एक दिवस पूर्ण साजरा करायचा. आणि ऐकू आनंदे, विशेषतः वाचू आनंदे म्हटलं जातं, वाचण्याबद्दल बोललं पण जातं, पण ऐकण्याबद्दल जाणीवपूर्वक सांगितलं जात नाही, आणि ते या निमित्ताने होत आहे, हे मला सगळ्यात आवडलेली आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. तर प्रसाद, सांगायचं तर ह्या सगळ्या पूर्ण प्रोग्रामचा खरा ड्रायव्हर हा प्रसादच आहे. त्यानं सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या, आणि मी म्हणेन की आज त्याच्यामुळे हा प्रोग्राम आपण करू शकतो. खूप खूप धन्यवाद. आणि सर्व मित्रांनो, तुम्ही थांबलात, तुम्ही आमचे प्रोग्राम ऐकलेत, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. जसं मी म्हणलं की आम्ही स्वतःचं आमचं काम बघतो की फक्त स्टोरी टेल नाही, तर ह्या प्रोग्राम्सच्या द्वारे किंवा काय
मराठी भाषेला ऐकण्याची जी मजा आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. आणि त्याच ह्याच्यावर मी आभार मानतो आणि नक्कीच भेटूयात. धन्यवाद पुन्हा एकदा.